श्रीराम. श्रीमन महासाधू श्री मोरया गोसावी यांच्या चरणी सादर वंदन करून आज गुरुपौर्णिमा विशेष माझ्या प्रवचनाला मी प्रारंभ करणार आहे. प्रियंतां खलु गाणपत्य पथगा श्री मोरया योगिनो यै भ्रष्टै जगति तलं विमलतां कीर्त्या हि नीतं पुरा तेद्य श्री पवनातटे सुविमले कुर्वन्ति वासं चिरम् रक्षन्त्वेव सदा सुमार्गजुषतस् तान् मोरयान् प्रार्थये तान् मोरयान् प्रार्थये तान् मोरयान् प्रार्थये. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. उपासनेला दृढ चालवावे भूदेव संतासी सदा नमावे सत्कर्मयोगे वय घालवावे सर्वामुखी मंगल बोलवावे. जय जय रघुवीर समर्थ. वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं. श्रीराम. सर्वांना गुरुपौर्णिमा होऊन गेलेली असली तरी आज आपला हा इथे कार्यक्रम आयोजित केलेला आहे, तर त्यानिमित्त आधी हार्दिक शुभेच्छा. आणि इथे आल्यानंतर जेव्हा मला प्रतिमा पूजन करायला सांगितलं तर त्यावेळेला मी माझ्यासोबत हा फोटो इथे आणून ठेवला, याचा परिचय करून देते. आध्यात्मिक तत्वचिंतक संत गुरुदेव रानडे आणि यांची विशेष ओळख अशी आहे की हे माझे पणजोबा आहेत. आईकडून आमचं नातं आहे, म्हणजे माझ्या आईचं माहेरचं आडनाव रानडे, त्यामुळे आईचे ते चुलत आजोबा लागतात, त्या नात्याने ते माझे पणजोबा. आणि एका ठिकाणी ओळख करून कशी द्यावी याच्याविषयी, म्हणजे आपल्याला ना छोट्या छोट्या गोष्टीतून गुरु कसा कसा शिकवत जातो, सगळे आपल्याला असे पावलं पावली गुरुच भेटत असतात. हो, तर तसं तर कशी ओळख सांगावी की मी यांची पणती आहे अशी ओळख सांगावी का मी हे माझे पणजोबा आहेत, दोघात ओळख सांगण्यामध्ये फरक आहे. मी जर ह्यांची असं सांगितलं की मी ह्यांची पणती आहे तर ना तो थोडासा माझा अहम येऊ शकतो की हो मी ह्यांची पणती आहे. पण जर मी असं म्हटलं की हे माझे पणजोबा आहेत तर त्यांना आपण उच्चपदी विराजमान करतो. छोटी छोटी अशी मेख असते. आणि मला तर वाटतं आपल्या मराठी भाषेमध्ये तर अशा अनेक जागा आहेत की तुम्हाला शब्द तुम्ही असा वापरताय का तसा वापरताय, तुम्हाला घसरून पडण्याच्या अनेक तिथे जागा ठेवलेल्याच आहेत. तर त्यातला हा एक पहिला धडा की ओळख कशी सांगावी. तर आज म्हणजे सद्गुरूंचं आपल्या जीवनातलं अनमोल स्थान हा विषय कसा मांडावा याच्याविषयी मी खूप विचार केला. आणि असं वाटलं की आत्ताचे जे तुमचा हा उपक्रम आहे अतिशय स्तुत्य उपक्रम आहे की काकांनी म्हणजे ते तिथे दासबोधाचं अभ्यास किंवा ह्याची शिबिरं असं सगळं अकोल्याला काम करतच होते. आणि कसं आहे ना की जो असा कार्यकर्ता असतो तर तो कुठेही गेला ना तरी त्याला स्वस्थ बसवत नाही, त्याला त्याचं वय आड येत नाही, आजूबाजूला काय प्राप्त परिस्थिती आहे किंवा म्हणजे आपण ज्याला म्हणतो की फॅसिलिटीज किती आहेत, लोक किती आपल्याला प्रतिसाद देतील, ह्या गोष्टीतच तो अडकत नाही. तो फक्त
नेमानी निष्ठेनी आपलं कार्य करत असतो आणि त्याच निष्ठेने काकांनी इथे येऊन सुद्धा हे कार्य सुरू केलंय. दासबोध वाचनाचा त्यांनी उपक्रम घेतला. असं कळल्यानंतर मग मी मनाशी खुणगाठ बांधली की आपण गुरुदेव रानड्यांचं चरित्र, आता चरित्र म्हणाल तर साधारण 72 वर्षांचं आयुष्य होतं. विचार करा, एखाद्या व्यक्तीचं जेव्हा 72 वर्षांचं आयुष्य असतं तेव्हा त्याचा म्हणजे चरित्र रूपात परिचय असा करून देणं हे सुद्धा किती कठीण आहे ना. 72 वर्ष म्हणजे त्याचे दिवस किती झाले, तास किती झाले. आणि असे जे महान संत असतात तर यांनी जे आयुष्य जगलेलं आहे, फार तर असं धरूयात की अगदी वयवर्ष 5-6 म्हणजे त्यांची मुंज झाली तिथपर्यंतचा काळ सोडून द्या. त्याच्यानंतरचा प्रत्येक त्यांचा जो आयुष्य, त्यांचा जो कालावधी होता, त्या कालावधीतला तास काय, मिनिट काय, क्षण हा त्यांनी लोकसेवेसाठी किंवा लोककल्याणासाठी भक्ती मार्गावर आपलं म्हणजे पदक्रमण करतच आचरलेला असतो. मग अशांचं चरित्र हे किती कठीण आहे. म्हणून मी विचार केला की नको, चरित्र नको सांगायला. मग कसं सांगूयात, तर काकांनी मला विषय पाठवला की सद्गुरूंचं आपल्या जीवनामधलं स्थान. मग मी गुरुदेवांचं सगळ्या चरित्राचा त्या दृष्टीने आधी अभ्यास केला. दरवेळेला म्हणजे किती वेळेला त्यांचं चरित्र, त्यांचं असं नाही, कुठल्याही संतांचं जरी चरित्र किंवा मला असं काही मांडायचं असेल की त्यांनी जर मला विषय दिला असेल, मीहून सांगायला जात नाही की मी हाच विषय मांडेन, मग त्याच्यावर खूप लिमिटेशन्स येतात. तसं नाही, तुम्हाला काय हवंय माझ्याकडून ऐकायला त्यावर मी बोललं तर माझा अभ्यास होतो. नाहीतर मी माझं ठराविक एकच पठडीतलं बोलले तर तो माझा अभ्यास होणार नाही ना. मग काय आपण पाठवतो एक लिस्ट की या विषयावरची माझी तयार आहेत आणि म्हणजे मग आपली व्याप्ती कशी वाढावी म्हणून माझा हा विचार पण असतो की येऊ दे, त्यांच्याकडून विषय आलाय ना. मग आता त्यांच्या विषयामध्ये दिलेलं शीर्षक आहे ना, त्या शीर्षकामध्ये यांच्या चरित्रातला काही प्रमुख वेचे आपण म्हणूयात. कारण अख्खं चरित्र मी आधीच सांगितलं, एवढ्या थोर व्यक्तीचं इतकं संपूर्ण चरित्र असं अर्ध्या पाऊण तासात, 1 तासात शक्य नाहीये. पण मग ते त्या पद्धतीने मी मांडण्याचा हा माझा प्रयत्न असणार आहे. कारण दरवेळेला मी म्हटलं तसं नव्या म्हणजे जसं आपण म्हणतो ना की फोटो एखाद्या व्यक्तीचा तोच माझा फोटो हाच असणार आहे ना. पण मी जर तो इथे उभं राहून काढला, मी तुमच्या समोर फोटो काढला, मी जर कुठे वैयक्तिक दुसरीकडे गेले तिथे फोटो काढला तर माझा तो फोटो सुद्धा वेगळा येणार की नाही. तसंच मी एकच, गुरुदेव रानडे एकच आहेत. त्यांचं चरित्र, त्यांचा अभ्यास, त्यांचं तत्वचिंतन हे सगळं जे आहे ते तसंच असणार आहे. माझी फक्त त्याच्यामध्ये गुंफण ही थोडीशी वेगळ्या स्वरूपाची असणार आहे. तर आता सुरुवातीला आपण हा जो मी उपक्रम घेतलाय म्हटलं, तर ह्या उपक्रमाला अनुसरून गुरुदेवांचं चरित्र का निवडलं आधी ते सांगते. गुरुदेवांची समाधीस्थान कर्नाटकात निंबाळ म्हणजे तालुका जिल्हा विजापूर किंवा बागलकोट येत असेल तर तिथे त्यांचं समाधीस्थान आहे. आणि आजही तिथे खूप मोठ्या प्रमाणावर अध्यात्म केंद्र आणि ध्यान मंदिर हे चालू आहे. त्यांचं निर्वाण हे 1957 मध्ये झालेलं आहे आणि त्यानंतर इतके वर्ष सातत्याने तिथे उपासना केंद्र चालवलं जातं. आता ह्या उपासना केंद्रामधलं विशेष असं की जे तुमच्यासाठी खूप छान आहे की तिथे रोज दुपारी 12 वाजता जी आरती केली जाते त्या आरतीच्या वेळेला दासबोधाचा 1 समास आणि 10 मनोबोधातले श्लोक त्याचं वाचन हे नित्यक्रमाने होतं. त्यानंतर आरती, आणि आरतीची सुद्धा अशी पद्धत आहे, विशिष्ट तेवढीच आरती, खूप असं ही झाली ती झाली असं नाही. कारण त्याला सुद्धा ना गुरुदेवांनी बंधन घातलं होतं, कापूर लावून आरती करायची. तर त्यांचं असं म्हणणं होतं की कापराची काही ठराविक वड्या घालायच्या, तर त्या वड्या जळेपर्यंतच आपली आरती आणि ते सगळं पूर्ण झालं पाहिजे. कारण ज्या वेळेला तुम्ही तिथे कापूर लावून आरती करताय किंवा देवाला तुम्ही कर्पूर आरती म्हणून ओवाळताय तर त्यावेळेला त्या आपण आता ह्या फोटोमध्ये आपण आता देवत्व पाहतोय, मूर्ती असेल किंवा जे काही आपलं अधिष्ठान असेल
तर त्या वेळेला तिथे त्यातलं देवत्व जागृत झालेलं असतं. मग त्या जागृत झालेल्या देवत्वाला किती वेळ तिष्ठत ठेवायचं म्हणून ती बरोबर समप्रमाणात तेवढ्या कापराची त्या वड्या जळेपर्यंत आरती पूर्ण होऊन अंगारा लावला गेलाच पाहिजे. म्हणजे छोट्या छोट्या गोष्टीतून गुरूंचं आपल्याला मार्गदर्शन कसं लाभत असतं. मग ह्या गोष्टी मला सांगा व्यवहारात, म्हणजे तुम्ही त्यांना सद्गुरू केलं पाहिजे का, असं काहीच माझं म्हणणं नाहीये. त्यांचे सगळेच विचार असं कसं काय बाबा, आता आम्ही तर इकडे समर्थांचे अनुग्रहित आहोत, किंवा कोणी म्हणेल आम्ही गोंदवलेकर महाराजांचं करतोय, आता अकोल्याहून काका आलेत, कदाचित त्यांनी शेगावच्या गजानन महाराजांचं म्हणजे उपासना करत असतील. असो, प्रत्येकाचं अधिष्ठान हे वेगळं वेगळं असणार आहे, पण प्रत्येकाकडे काहीतरी देण्यासारखं खूप भरपूर असतं, भरभरून असतं आणि वेगळं असतं. तर मला सांगा की आता ही जी छोटीशी गोष्ट मी सांगितली ही आपल्या व्यवहारात आपल्याला अनुकूल आहे की नाही, लागू पडते की नाही. कुठलंही काम करायचं तर कसं करायचं, शिस्तीत करायचं म्हणजे नेमकं कसं करायचं, लांबड लावायची नाही म्हणजे नेमकी का नाही लावायची, कारण म्हणजे. आणि मी काय म्हणते की हे सगळं आपल्याला पुढच्या पिढीला द्यायचं आहे हो वसा, मग त्यांचे प्रश्न खूप वेगळ्या लेव्हलचे असणार आहेत. आता इथे ही छोटी हिची कन्यका आलेली आहे गार्गी, त्या काकूंचं तर नातवंड ते रडत होतं, ते बसायलाच तयार नव्हतं, शेवटी बिचाऱ्या त्या बहुधा बाहेरच घेऊन गेल्या. म्हणजे ही जेव्हा पिढी मोठी होईल, तरुण होईल 20-21 वर्षाची, तेव्हा आजूबाजूला जे काय चाललेलं आहे त्याच्यावर त्यांना प्रश्न पडणार आहेत. लक्षात घ्या, आपल्याला त्यांच्या प्रश्नांची उत्तरं देण्यासाठी सुद्धा समर्थ व्हायचंय. आणि ते समर्थ होण्यासाठी म्हणून आपल्या जीवनामध्ये सद्गुरूंचं अधिष्ठान असणं हे महत्वाचं आहे. आता मला असं वाटतं समर्थांचाच हाही श्लोक आहे. समर्थ म्हणतात, गुरु थोर की देव थोर म्हणावा. सगळ्यांना प्रश्न पडलेला असतो. नमस्कार आधी कोणा करावा, मना माझिया गुरु थोर वाटे, जयाचेनी कृपा प्रसादे रघुराज भेटे. कबीरांचा पण दोहा आहे. सगळ्यांना आता ना मी तेच सगळं उद्धृत नाही करणार आहे, कारण आज आहे ना आपल्याला व्हॉट्सअप युनिव्हर्सिटीवरून गुरुपौर्णिमेचा तो दिवस उजाडला की एवढ्या पोस्ट, अनलिमिटेड पोस्ट येऊन पडलेल्या असतात. काय किती वाचाव्यात, पण जे मनापासून वाचतात त्यांना आता हे सगळं माहिती झालेलं असतं. असं घ्यायचं की असं पुढे पाठवून द्यायचं. त्याच्या नादात पण 2-2 ओळी का होईना वाचल्या जातात. त्यामुळे हे जे हा जो फॉर्मॅट असतो ना सगळ्यांना आता माहिती झालेला आहे. म्हणूनच मी वेगळा विचार घेऊन आले की त्यांच्या चरित्रातले काही निवडक वेचे तुम्हाला सांगावेत आणि त्यातून फक्त सांगावं, ऐकावं, मान डोलवावी वा छान टाळ्या वाजवाव्यात माझी अजिबात ही अपेक्षा नाही. तर तुम्ही पुढे जीवनाभिमुख होण्यासाठी किंवा त्याही पेक्षा पुढे नवीन पिढी घडवण्यासाठी याचा काही अवलंब करू शकलात तर ते जास्त माझ्यासाठी सुद्धा वैयक्तिक महत्वाचं असणार आहे. आणि जशी मी त्यांची ओळख करून दिली की माझे ते पणजोबा आहेत आणि उपासना म्हणजे सामूहिक उपासना हे त्यांच्याकडे खूप मोठ्या प्रमाणावर त्यांनी याच्यावर पण कार्य केलेलं आहे. आणि आता त्यांच्याविषयीची सुद्धा पोस्ट व्हॉट्सअपवर फिरलेली आहे. नसली तुमच्यापर्यंत आली तर म्हणून मी सांगते की जेव्हा सामूहिक नामजपाला त्यांनी सांगितल्यावरून जेव्हा समोर बसायचे साधक, तर हे साधक जप झाल्यानंतर उठून गेले की गुरुदेव स्वतः त्या खोलीचा केर काढायचे आणि ती जी धूळ असते ना ती ते स्वतःच्या कपाळी रेखायचे. कारण त्यांचं असं म्हणणं होतं की जेव्हा एखाद्या ठिकाणी इतक्या मोठ्या प्रमाणावर सामूहिक जप होऊ शकतो, लक्षात घ्या वाक्य, होऊ शकतो, कारण मी आवाहन केलंय. आता काका जसं म्हणाले साधारण 50 लोकांना तरी आम्ही येतील अशी अपेक्षा धरून व्हॉट्सअपवर मेसेज टाकला होता. 50च्या म्हणजे आता एका घरी तो गेला, घरातले इतरही 4 सदस्य. तुम्ही म्हणाल ताई कसं काय करावं, वर्किंग डे आहे, कोण येणार तरुण मंडळी, बरं असो काही हरकत नाही. 50 लोकांपर्यंत मेसेज गेल्यावर उपस्थिती किती असू शकते हा सुद्धा भाग महत्वाचा असतो. मी आत्तासाठी म्हणत नाहीये, मी जे सांगते ते. तर ही लोक जेव्हा एखाद्या ओढीने तिथं येतात
की काय येत आहेत, तर आपल्याला कोणीतरी तिथे जप करायला बोलवलंय, तर आपल्याला जायचंय. मग किती वाजता बोलवलंय? 4:30 वाजता. म्हणजे त्या दृष्टीने आपली सगळं घरातलं आवरून नियोजन बघा, किती किती गोष्टी शिस्त येते. एखाद्या ठिकाणी आपल्याला पोहोचण्यासाठी किती गोष्टींचं नियोजन करून जावं लागतं की नाही. आणि मग हे एवढं सगळं आल्यानंतर तिथे एकाग्र होऊन तो जप जेव्हा केला जातो तेव्हा लक्षात घ्या की या जपाच्या माध्यमातून त्या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणावर सकारात्मक ऊर्जा निर्माण होते. अशा सकारात्मक लहरींची स्पंदनं त्या जागेमध्ये निर्माण होत असतात. आता ही स्पंदनं तुम्ही अनुभवली आहेत की नाही याच्यापूर्वी? आठवून सांगा. आपण आजपर्यंत खूप अनुभव घेतलेत. एखाद्या ठिकाणी आपण जातो की नाही, देऊळ सोडा, देवळात तर छानच वाटतं, प्रसन्नच वाटतं. एखाद्या अनोळखी ठिकाणी जातो किंवा अगदी एखाद्यांच्या घरी पण जातो नव्याने, तर गेलं ना की आपल्याला जाणवतं, उंबऱ्यातून आत पाऊल टाकलं कीच आपल्याला जाणवतं की काहीतरी इथे वेगळं आहे, काहीतरी चैतन्य आहे, काहीतरी प्रसन्नता आहे. किंवा अगदी उंबऱ्यात पाऊल टाकल्या नाही जाणवणार काय, तासभर त्यांच्याबरोबर तुम्ही गप्पा माराल, बोलाल, चहा पाणी कराल, तेवढ्या वेळात आपल्याला जाणवतं. आणि ते म्हणत न म्हणत आपल्याला वाटायला लागतं की परत एकदा ह्यांच्या घरी यावं. का? काहीतरी तिथे पॉझिटिव्हिटी, सकारात्मकता असते, म्हणूनच आपल्याला प्रसन्न वाटतं. आणि त्याच्या विरुद्ध पण अनुभव घेतलाय की नाही. एखाद्या ठिकाणी ना किती आमंत्रण दिली तरी जावंसच, म्हणजे आधी जावंसच वाटत नाही. गेल्यानंतर तर आपण इतके असं ना काहीतरी काय माहिती नाही, काहीतरी वेगळंच वाटायला लागतं. परत जाऊ नये तिथे त्या घरी. म्हणजे सगळी माणसं पण कदाचित ओळखीची असतील, नात्यागोत्याची असतील, पण त्या जागेत आपल्याला जावंसं वाटत नाही. ही सकारात्मक आणि नकारात्मक ऊर्जा ही आपल्या संपूर्ण या भूतलावर, कारण पृथ्वी हे एक खूप मोठं चुंबकीय म्हणजे मॅग्नेटिक फील्ड आहे, त्यामुळे त्याच्यावर सकारात्मक आणि नकारात्मक हे दोन्हीही भार असतात आणि ते भार आपल्याला वेळोवेळी जाणवतात. म्हणूनच जिथे सामूहिक ऊर्जा चालते, नामजप जिथे चालतो तिथे सामूहिक ऊर्जा खरंच तिचं चालतं, म्हणजे ती चलनवलन तिचं होत असतं. आणि म्हणून आपल्याला तासभर सुद्धा आपण असे गुंग होऊन, म्हणजे माझ्या कार्यक्रमाला, माझ्या प्रवचनाला तासभर तुम्ही गुंग होऊन बसावं ही मी अपेक्षा व्यक्त केली. की सहज ना, चांगलं जर कोणी सांगत असेल तर आपण घड्याळाकडे बघत नाही, आणि तेच जर कंटाळवाणं झालं तर मग चुळबुळ सुरू होते. मग आवर्जून एखाद्या छोट्या पिल्लाला आत आणलं जातं की 5 मिनिटांनी ते गोंधळ करेल की आपोआप सगळेजण आता चलबिचल होतील. ही आपली मानसिकता, ह्या म्हणजे मनाची चंचलता आणि हे पृथ्वीचं जे मॅग्नेटिक फील्ड आहे ना, खूप असं कारक असतं, एकमेकांना खूप ते प्रभाव टाकत असतं. म्हणून गुरुदेवांचं हे तत्वच असं होतं की तिथली ती धूळ, आता मग ती धूळ म्हणजे काय? धूळ म्हणजे पृथ्वीचंच की नाही रूप, छोटंसं, अगदी छोटंसं रूप, पंचमहाभूतातलं एक तत्व पृथ्वी. मग त्या धुळीच्या कणामध्ये ती ऊर्जा असते, म्हणून त्या धुळीचाच अंगारा. आता वारकरी लोक सुद्धा एकमेकांच्या पायावर म्हणजे डोकं ठेवतात आणि पायधूळ, चरणरज लावायची तीच पद्धत आहे की ही व्यक्ती पंढरपूर पर्यंत वारी करून आली, मला नाही हो जमलं तिथपर्यंत जायला, पण तुमच्या चरणावर डोकं ठेवावं, आणि ती पायधूळ आपण लावून घेतो. का? कारण त्या धुळीमध्ये कमालीचं सामर्थ्य असतं, आणि हे सामर्थ्य जाणवून त्यावर तशी कृती करणारे हे कोणी सामान्य नसतात, हे असतात गुरुदेव. सद्गुरू म्हणून आपण ज्यांना स्थान दिलेलं असतं ते हे सद्गुरू असतात. आता गुरुदेवांच्या थोडंसं महत्वाचेच वेचे घेणारे, पण जन्माच्या पूर्व आणि त्यांच्या आयुष्यात त्यांना जे म्हणजे त्यांचे सद्गुरू तर त्यांना लाभलेलेच आहेत, त्याच्याशिवाय त्यांचा इतका आध्यात्मिक उत्कर्ष झालेला नाही. आणि ते एक जरी मोठे सद्गुरू उच्च पदस्थ जरी असले तरी मी म्हटलं तसं आपल्या जो संघ असतो ना आपल्या अवतीभोवतीचा, तो पण खूप परिणामकारक असतो आपल्या. की कोणाच्या म्हणजे असं म्हणतात ना की तो हिरा सुद्धा ना, हिरा म्हणजे कोळशाच्या खाणीत जर टाकला असेल तर त्या हिऱ्याला हिऱ्याचं अस्तित्व राहत नाही ना, तो कोळशासारखाच दिसायला लागतो, पण त्याला
म्हणजे एखादाच रत्न पारखी असतो आणि त्या हिऱ्याला तो उजळवतो आणि मग त्या हिऱ्याला त्याची खरी किंमत येते. त्यामुळे संघ हा खूप महत्वाचा असतो. तर याच पद्धतीने गुरुदेवांच्या आयुष्यात त्यांना ज्यांचा संघ लाभला त्यांच्याकडून पण त्यांना खूप काही मोलाचं शिकायला मिळालं, मार्गदर्शन मिळालं, किंवा त्यांच्यामुळे सुद्धा तुकाराम महाराज म्हणतात ना की आम्ही बिघडलो तुम्ही बिघडा ना. म्हणजे काय, बिघडलं म्हणजे वाया गेलो का? नाही. आपला हा खास मराठमोळा शब्द आहे, बी घडलो. आम्ही बी म्हणजे आम्ही सुद्धा घडलो, आता तुम्ही सुद्धा घडा की हो. खूप खूप सुंदर आपली मराठी भाषा आहे आणि ती म्हणजे कोकणापासून पुणे, मुंबई, धुळे, जळगाव, नागपूर आणि इकडे म्हणजे बीड किंवा धाराशिव सगळ्या भागात अशी वेगवेगळ्या पद्धतीने बोलली जाते, पण भाषेचा गोडवा ती कायम सगळीकडे टिकवून असते. तर असा थोडासा भाग घेणार आहे. गुरुदेवांचा जो जन्म झालेला आहे तर त्यांचं घराणं जे आहे तर घराण्यातले मूळ पुरुष जे आहेत तर त्यांचा उल्लेख आधी त्यांच्या चरित्रात करणं अनिवार्य आहे. बापूराव रानडे हे त्यांच्या घराण्याचे मूळ पुरुष आणि ते कोकणातल्या जामसंडे गावातून त्यांच्या म्हणजे नातेवाईक म्हणूयात किंवा आत्तेभावाचा संबंध म्हणून कर्नाटकातलंच आत्ता जो मी उल्लेख केला की निंबाळ, तर त्याच भागातलं रामदुर्ग म्हणून जमखंडीच्या जवळचं एक संस्थान, तर तिथे भावे नावाचे संस्थानिक होते. हे सगळं पेशव्यांच्या काळापासूनचं म्हणजे तितका प्रवास मी मागे घेतलेला आहे. तर त्यांच्याकडे मग काहीतरी उदरनिर्वाहाची सोय म्हणून अशी अनेक घराणी त्यावेळेला कोकणातून अर्थात पेशवेच कोकणातून इथे आल्यामुळे त्यांच्या मागोमाग अनेक घराणी इथे आलेली आहेत आणि इथे ती स्थिरावली आहेत. तर हे रामदुर्गच्या भावे संस्थानिकांकडे बापूराव रानडे होते आणि त्याच वेळेला त्याच भागात मुरगोड म्हणून एक स्थान आहे, तर तिथे शिवचिदंबर हा एक शिवाचा अवतार पण झालेला आहे आणि ह्या शिवचिदंबरांची सेवा ह्या बापूराव रानड्यांनी केली. आणि या शिवचिदंबरांनी जेव्हा एक खूप मोठा यज्ञ केला तर या यज्ञामध्ये त्यांनी अक्षरशः तन मन धन सगळ्याचं अर्पण केलं आणि संपूर्ण अनन्य भावानी सेवा केली. ती सेवा बघून शिवचिदंबर स्वामी हे प्रसन्न झाले आणि त्यांनी त्यांना सांगितलं की काही वर माग, तुझ्या सेवेने मी प्रसन्न झालोय. तर त्यावेळेला बापूराव रानडे यांनी वर मागितला की मला दोनच गोष्टींची कमतरता आहे आयुष्यात, एक म्हणजे संतती आणि एक संपत्ती अगदीच पोटापुरती मिळते, पण ती पोटापुरती मिळते त्यामुळे मला संपत्तीचा मोह नाही, पण पोटी संतती नाहीये, तर ती संतती व्हावी. तर त्यावेळेला शिवचिदंबरांनी बापूरावांना आशीर्वाद दिलेला आहे की तुझ्या घराण्यामध्ये अलौकिक अशा विभूतीचा सत्पुरुषाचा जन्म होणार आहे, तुझ्या नातू स्वरूपात हा जन्म होणार आहे. आणि त्याप्रमाणे ह्या बापूराव रानड्यांच्या नातू म्हणजे हे रामचंद्र दत्तात्रय रानडे असं यांचं पूर्ण नाव आहे. आता यांचं रामचंद्र हे सुद्धा नाव का ठेवलं याच्यासाठी सुद्धा एक खूप छान त्याच्या मागे सुद्धा महत्वाचा एक दुवा आहे. त्यांची जी माता आहे तर ही माता जेव्हा गर्भवती होती आणि आता तिला प्रसूती वेळा जेव्हा झाल्या, जमखंडी म्हणजे आता जे मी सगळी गावं सांगते सगळी कर्नाटकातली आहेत आणि जिल्हा विजापूर किंवा बागलकोट, आता त्यावेळच्या आणि आताच्या ह्याच्यामध्ये थोडं थोडं जिल्ह्यांच्या विभाजनामध्ये फरक पडलेला असू शकतो. तर तिथे यांचं वास्तव्य झालं आणि हिला जेव्हा प्रसूती वेळा सुरू झाल्या त्यावेळेला सुईण आली आणि ती म्हणाली की सहजासहजी बाळाचा जन्म होईल असं वाटत नाहीये. तर त्या काळातल्या उपलब्धीनुसार ती छोटी काही शस्त्रक्रिया करायला ती सुईण तयार होती, पण त्या शस्त्रक्रियेचं अंतिम परिणती अशी व्हायची की आईला जगवलं जायचं पण बाळ मात्र सहसा मृतच व्हायचं, कारण तेवढं आधुनिक साधनं म्हणा किंवा तेवढं मेडिकल सायन्स पुढं गेलेलं नव्हतं. मग हे म्हणजे प्रसूती शस्त्रक्रिया करावी लागेल हे ऐकल्यानंतर त्यांच्या मातेचं नाव होतं पार्वती माता, तिनं सांगितलं की जर मृत्यूच यायचा असेल तर तो मला येऊ दे, पण माझ्या बाळाला मला जगवण्यासाठी मृत्यू मला कधीही मान्य होणार नाही आणि मला जमेल तसं मी अजून कळ सोसायला तयार आहे. मग किती वेळ तिचा त्रास बघायचा
मग त्यांच्याच म्हणजे घरातला एक जो गडी होता कृष्णप्पा म्हणून, तर त्यावेळेला जमखंडीला आपल्याला पटवर्धन संस्थानिक माहिती असतील, पुण्यामध्ये सांगलीला त्यांचं मोठं सगळं आजही त्यांचं नाव तितक्याच आदराने घेतलं जातं. तर पटवर्धन संस्थानिक तिथे होते आणि त्यांच्याकडे म्हणजे त्यांचं सुद्धा ना आध्यात्मिक खूप चांगली उन्नती असल्यामुळे ते अशा प्रसंगी अंगारा द्यायचे आणि तो अंगारा लावल्यावर त्यांची अशी मान्यता होती की काही जे काय संकट असेल त्याच्यातून मुक्तता होईल. हा जो कृष्णप्पा म्हणून जो गडी होता तो धावत धावत, थोडं लांब होतं ते ठिकाण, आणि तो तिथे गेला आणि त्यांनी सांगितलं की असं असं झालेलं आहे आणि त्या माऊलीची सुटका करण्यासाठी तुम्ही मला अंगारा देऊ शकता का. तर गावातलं जे रामेश्वराचं मंदिर होतं तर तिथलं तीर्थ आणि अंगारा असं ह्या आप्पासाहेब पटवर्धनांनी ह्या कृष्णप्पाकडे दिला आणि हा ते घेऊन धावतच आलेला आहे. आणि त्या माऊलीला तो तीर्थ अंगारा दिल्यानंतर थोड्या काळानंतर तिची सहजगत्या नैसर्गिक प्रसूती झालेली आहे आणि पुत्ररत्न जन्माला आलेलं आहे. त्यामुळे त्या मुलाचं नाव रामेश्वराचा प्रसाद म्हणून रामचंद्र असं ठेवलेलं आहे. आणि त्या म्हणजे जन्मानंतर तिला आठवलं की साधारण 8व्या महिन्यात ती त्या रामेश्वराच्या मंदिरात गेलेली असताना एक साधूबाबा त्या मंदिरात आले होते आणि त्यांना सहज गत्या म्हणून तिने वंदन केलं असताना त्यांनी सांगितलं, बाई काळजी घे, जपून राहा, पण तुझ्या पोटी अलौकिक असं पुत्ररत्न जन्माला येणार आहे. तो त्यांनी आशीर्वाद दिलेला होता आणि अर्थातच पुत्ररत्नाचा खूप आनंद आहे. 3 जुलै 1886 ह्या दिवशी गुरुदेवांचा जन्म झालेला आहे. वयाच्या अवघ्या 5व्या-6व्या वर्षी त्यांचा व्रतबंधही केलेला आहे, कारण व्रत 5 पूर्ण झाल्यानंतर करता येतो आणि तो व्रतबंधानंतर आता पुढे शाळेत घातलेलं आहे. पण शाळा त्यावेळेला माहितीये तुम्हाला की मराठी पहिली शाळा असायची, नंतर मग मला वाटतं काहीतरी, मलाही नीटच सांगता नाही येणार, 5वी नंतर इंग्रजी शाळेत जावं लागायचं. तर त्या पद्धतीने घरची म्हणजे त्यांचे वडील खरं तर मामलेदार होते. आज जर कोणी मामलेदार असतील तर केवढा बडेजाव आणि केवढा सगळा थाटमाट असू शकतो की नाही. पण त्यावेळेच्या मामलेदार अगदी 2 वेळचं जेमतेम खाऊन पिऊन तेवढा प्रपंच चालवण्या इतकंच त्यांचं आर्थिक उत्पन्न होतं. आणि अशामुळे काय झालं की गुरुदेवांना आधी पहिलं जे प्राथमिक शिक्षण होतं तर तिथे शाळेत घालू शकले नाही, पण त्यांच्या मातेनी त्यांचं हे शिक्षण पूर्ण केलेलं आहे. बघा, म्हणजे आज आपण, म्हणजे मला ना हे सगळे अनुभव खूप महत्वाचे वाटतात. आज आपण 8 मार्च किती जोरात वेगवेगळ्या पद्धतीने साजरा करतोय. महिलांची काय मुक्ती, काय महिला, काय सबला, काय म्हणजे हा किती जुना काळ झाला. त्यावेळची ती आत्ताच्या हिशोबाने सो कॉल्ड, महत्वाचा शब्द इंग्रजी शब्द वापरते, सो कॉल्ड अशिक्षित अडाणी माता, पण तिने आपल्या मुलाचं प्राथमिक पर्यंतचं शिक्षण घरात आपला प्रपंच सांभाळत, आणि प्रपंच त्या काळचा ठाऊक आहे तुम्हाला कशा पद्धतीने बायका करत होत्या, सगळं घरात होतं हो त्यावेळेला. करत करत मुलाचं शिक्षण पूर्ण केलं आणि मग हा मुलगा इंग्रजी शाळेत, त्याला सर परशुराम भाऊ हायस्कूल, आज पुण्यामध्ये सर परशुराम भाऊ नावाचं महाविद्यालय आहे, ते त्यांच्याच नावावरून आहे, त्याच नावाचं तिथलं जे हायस्कूल होतं तिथं दाखल केलेलं आहे. मुळातच कुशाग्र बुद्धिमत्तेचा हा रामराया, त्याची माऊली कौतुकाने रामराया म्हणायची, कोणी रामभाऊ म्हणायचे. पुढे पुढे त्यांचं रामभाऊ हेच नाव सगळ्यांमध्ये रूढ झालेलं होतं. खूप हुशार होता, पण आधी शाळेत गेलेला नव्हता. नवीन शाळा सुरू झाली त्यामुळे लक्षात आलं की पहिल्या 6 पर्यंत वर्गात इतर मुलांचा नंबर येतोय, कारण शेवटी ना ती परीक्षा सुद्धा एक पद्धती आहे, ती तुम्हाला आत्मसात व्हायला पाहिजे. तुम्हाला येतंय किती आणि त्यावर हुकूम तुम्हाला पेपर कसा सोडवता येतोय हे माहीत नसल्यामुळे असेल कदाचित, पण पहिला नंबर काही येऊ शकला नाही. त्यांना खूप वाईट वाटलं की मी तर एवढा छान अभ्यास केला होता आणि का बरं माझा नंबर पहिला आला नसेल. मग त्यांनी काय केलं, त्या मुलाचं अवलोकन करायला सुरुवात केली. लहान वयात किती, म्हणजे आता तोपर्यंत 8-9 वय आलं असेल. हे सगळं आत्ताच्या मुलांसाठी खूप आवश्यक आहे. आज असं झालेलं आहे की आज त्या मुलापेक्षा त्यांच्या आयांमध्ये एवढी चढाओढ लागली आहे की माझ्या मुलाचा कसा नंबर येत नाही,
मी तर त्या मिसच्या इतकं पुढे 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 करते तरी पण माझ्या मुलाचा सेकंड रँकच येतो. हे खूप महत्वाचं आहे. ह्या छोट्या रामभाऊनी त्या मुलाचं अवलोकन करायला सुरुवात केली की कशा पद्धतीने हा अभ्यास करत असेल, काय वेगळं असेल याच्याकडे. तर त्याच्या असं लक्षात आलं की शाळेत येताना हा रोज मारुतीच्या मंदिरात जाऊन येतो आणि मारुतीच्या मंदिरात जातो तिथं भीमरूपी स्तोत्र म्हणतो. आता आपण म्हटलं की नाही, सगळे एक 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 बरोबर तसे तसे दाखले, आणि हे दाखले सुद्धा मिळणं ही सुद्धा त्यांची कृपा असते. तो विषय निवडावा तशी सद्बुद्धी देणारे सुद्धा सद्गुरूच असतात. तर मारुती स्तोत्र म्हणतो, मारुतीला नमस्कार करतो, 11 प्रदक्षिणा मारतो आणि शाळेत येतो. मग दुसऱ्या दिवशीपासून यांनी तो दिनक्रम सुरू केला. म्हणजे आईला शाळेत पाठवलेलं नाहीये की माझ्या मुलाचा का नंबर नाही आला विचारायला की तो पण एवढा हुशार आहे. यांनी यांच्या स्वतःनी प्रयत्न सुरू केले आणि अर्थातच पुढच्या परीक्षेत यांचा पहिला नंबर आलेला आहे. पुढच्या आयुष्यात त्यांना प्रत्यक्ष मारुतीरायांनी सुद्धा सगुण रूपामध्ये दर्शन दिलेलं आहे. पण हे कधी सद्गुरूंचा अनुग्रह प्राप्त झाल्यानंतर. आणि सगुणाचे आधारे निर्गुण पाविजे निर्धारे, म्हणजे त्यांची लहान वयात ही अशी उपासना, अजून सद्गुरूंचा अनुग्रह झालेला नाहीये तेव्हाच्या काळातली ही अशी उपासना. म्हणजे आपण आपल्या सुद्धा लहान मुलांना मारुती स्तोत्राचं खूप महत्व पटवून देतो. शालेय जीवनामध्ये सुद्धा मारुती स्तोत्र, रामरक्षा ही आवर्जून निदान मराठी शाळांमध्ये तरी शिकवली जाते. का तर त्याचं खरंच आपल्या आयुष्यामध्ये, म्हणजे मारुती हा शक्तिदाता, बुद्धिदाता आपण म्हणतो, तर तो खूप वेगळ्या प्रकारची शक्ती. आणि ही शक्ती कशी आहे हो, अशी काही पी हळद आणि हो गोरी अशी शक्ती नाहीये. ती तुम्हाला आयुष्यामध्ये स्वतःच्या पायावर उभं करायला बळ देणारी अशी ती शक्ती आहे. आणि ती शक्ती म्हणजे शेवटी पार्वती माता आहे ना, ते अधिष्ठान आहे ना. तर तशा प्रकारची शक्ती ही बालवयात यांनी प्राप्त करायला सुरुवात केलेली आहे. आणि त्यांच्या मातेचं त्यांच्या आयुष्यातलं हे स्थान खूप महत्वाचं आहे. वेळोवेळी ती त्यांना अनुग्रह मिळाल्यानंतर सुद्धा ह्या माऊलीनेच जबाबदारी घेतली होती की पहाटे आपल्या लेकराला उठवायचं आणि त्याला नामस्मरणाला बसवायचं. आजारी पडलेला असताना सुद्धा ही माऊली आपल्या लेकराला पहाटे उठवून बसवतच होती. म्हणायची, तुला बसेल तेवढा वेळ, म्हणजे बसवेल तेवढा वेळ बस, 10 मिनिटं बस, 15 मिनिटं बस, पण गुरूंनी तुला नाम दिलेलं आहे ना, तर त्या नामाचा जप हा तुझ्याकडून व्हायलाच पाहिजे. नाही बसवलं तर आडवा पड, पण तुझं नामस्मरण तू सोडू नकोस. शेवटपर्यंत ह्या माऊलीने आपल्या लेकरांनी नामस्मरण हे केलंच पाहिजे याच्यासाठी ती स्वतः जागरूक राहिली. म्हणजे बघा, आई माझा पहिला गुरु असं श्लोकातून आपण म्हणतो, तर ते खऱ्या अर्थाने भाग्य गुरुदेवांना प्राप्त झालंय. म्हणजे सद्गुरूंचा अनुग्रह होण्यापूर्वी त्यांच्या मातेकडून त्यांना हा असा अदृश्य रूपात, खरं म्हणजे हा अनुग्रहच आहे किंवा ही मातेची कृपा आहे, ज्यामुळे त्यांच्या म्हणजे एक तो जो नेम किंवा एक शिस्तबद्धता जी आयुष्याला येते की बरं नाहीये 2 दिवस सुट्टी, असं नाही. म्हणजे कुठेही ना आयुष्यात ना ढिलाई कामाची नसते. एखादी गोष्ट जर प्राप्त करायची असेल तर सजगता म्हणजे काय, त्या लहान लेकराला नाही कळत. मग ती जबाबदारी कोणाची? ती जबाबदारी त्याच्या मातेची. आणि ह्या मातेनी तिच्या श्वासात श्वास असेपर्यंत तिनीच आपल्या लेकराची कायम सेवा केली आहे. कारण यांना न साधारण अवघ्या 18-19व्या वर्षी मेंदूचा क्षयरोग झालेला आहे. आणि त्या क्षयरोगातून सद्गुरूंच्या कृपेनेच ते केवळ वाचले. म्हणजे खरं तर अशी परिस्थिती होती की बहुतेक आता म्हणजे अल्पमृत्यूच होणार, पण त्याच्यातून सुद्धा 71 वर्षांचं त्यांना आयुष्य लाभलंय. त्यामुळे मातेची सेवा करण्याचं भाग्य विशेष यांना प्राप्त नाही झालं. उलट मातेनेच तिच्या जीवात जीव असेपर्यंत आपल्या ह्या लेकराची सेवा करून, कारण त्याच्या हातून खूप मोठं आध्यात्मिक कार्य पुढे घडणार आहे म्हणून तिने ही सजगता दाखवलेली आहे.
आता ह्या मातेचं जेव्हा निधन झालं तेव्हा तिच्या चितेवर गुरुदेवांना साक्षात शेष नाचताना दिसलेला आहे. म्हणजे त्या माऊलीची सुद्धा किती थोर पुण्याई असेल, तिच्या हातून सुद्धा किती नामस्मरण आणि किती उपासना झाली असेल याचा आपण केवळ अंदाजच करू शकतो. आता माऊली झाल्यानंतर आपल्या आयुष्यात पुढे येतात त्या आपल्या भोवतीचे मित्र, बरोबर. मित्रमंडळींचा संग तर लहान वयात सुरू होतो. आता ह्या मित्रांच्या नादाने तो म्हणजे सुसंग का कुसंग हे खूप महत्वाचं आहे. मित्रांची संगत, ज्या जैसी संगती त्या तैसीच गती. आता म्हणूनच तर ना की सत्संगती लाभावी. आता लहान वयात एकदम सगळ्यांनाच कुठली संत संगती लाभणार आहे, पण जर चांगल्या विचारांचा, चांगल्या घराण्यातला मित्र लाभला, मैत्रीण लाभली तर तसे विचार पण तयार होतात. तर तसंच यांच्या सुद्धा आयुष्यात कल्लप्पा भोकरे नावाचा जो एक मित्र होता तर तो त्यांचा लहान वयापासून जणू काही पाठीराखाच होता. आणि अगदी म्हणजे पोहायला गेले होते त्यावेळेला बुडता बुडता ह्या कल्लप्पांनी वाचवलंय. वर्गमित्रच होता. आणि ह्या कल्लप्पाला जेव्हा जमखंडीच्या जवळ नावलगी म्हणून एक छोटं गाव आहे आणि तिथे भाऊसाहेब उमदीकर नावाचे एक श्रेष्ठ आध्यात्मिक गुरु येणार असं त्याला त्याच्या घरातून कळलं. म्हणून बालवयात ह्या कल्लप्पाला वाटलं की आपण जाऊन त्यांना भेटावं, त्यांच्या चरणावर डोकं ठेवावं आणि त्यांचा आशीर्वाद घेऊन यावा. असं म्हणून हा त्या महाराजांना भेटायला गेला होता. आणि हे भाऊसाहेब उमदीकर यांचा जो संप्रदाय आहे तर तो निंबर्गी संप्रदाय आणि हा दत्त संप्रदायापासून याची सुरुवात आहे. त्याच्यानंतर आपल्याला सगळ्यांना रेवणसिद्ध दत्त नाथपंथीयामधले माहिती आहेत. रेवणसिद्ध तर त्याच्या पुढे काडसिद्धेश्वर असा तो संप्रदाय वाढत वाढत निंबर्गी महाराज आणि निंबर्गी महाराजांचा अनुग्रह भाऊसाहेब महाराज उमदीकरांना झाला होता. आणि भाऊसाहेबांनी अनुग्रह गुरुदेवांना दिला आणि अशी ही निंबर्गी संप्रदायाची धुरा ही गुरुदेवांनी सांभाळलीच नाही तर भारताच्या बाहेर जाऊन सुद्धा याचा झेंडा त्यांनी खऱ्या अर्थाने फडकवला. तर सांगत होते यांच्या मित्राविषयी. तर हा कल्लप्पा या भाऊसाहेब महाराजांना भेटायला गेला आणि छोटासा धिटुकला मुलगा आणि म्हणाला, तुम्ही काय करताय सगळ्यांच्या डोक्यावर हात ठेवून? तर ते म्हणाले, नाम देतोय. तो म्हणाला, मला पण द्या की नाम. तर त्यावेळेला सद्गुरू म्हणजे भाऊसाहेब उमदीकर महाराज ह्या कल्लप्पाला म्हणाले, नाम देईन पण मी सांगितलेलं आधी ऐकशील? तर तो त्यावेळची मुलांची सुद्धा ना मानसिकता थोडी वेगळ्या स्वरूपाची होती. तर तो म्हणाला, हो ऐकेन, काय सांगणार आहात तुम्ही मला? तर ते म्हणाले, घरी जा. दासबोध आहे का तुझ्या घरी? नाहीये म्हणाला. गावात जा. आणि त्यांनी सांगितलं यांच्याकडे मिळेल, दासबोध घेऊन ये आणि रोज एक समास वाच. त्याच्यानंतर पूर्ण सगळे मनाचे श्लोक वाच, जमतील तर ते पाठ कर. आणि मी पुन्हा वर्षभरानंतर इथे परत येणारच आहे, त्यावेळेला येऊन मला भेट, मग बघू तुझं काय करायचं. म्हणून मी आज यांचा सगळा चरित्रातला हा वेचा घेतला की दासबोध रोज एवढ्या बालवयात गुरुदेवांनी तर पुढे वाचन केलेलंच आहे, पण त्यांच्या मित्रांनी म्हणजे मित्राची संगत कशी त्यांना लाभली आणि ती सुद्धा कशी आपल्या सुद्धा उत्कर्षाला कारणीभूत असते हे सांगण्यासाठी ह्या कल्लप्पांनी अत्यंत निष्ठेने दासबोधाचं वाचन केलं. आणि पुढच्या वर्षी जेव्हा परत भाऊसाहेब तिथे आले त्यावेळेला तो त्यांना जाऊन भेटला आणि पायावर डोकं ठेवलं. त्यावेळेला भाऊसाहेब महाराज उमदीकर यांनी ह्या कल्लप्पाला अनुग्रह दिला आणि त्याला नाम दिलं आणि त्याला सांगितलं की रोज किमान 3 माळा कर आणि नाम हे निष्ठेने घ्यायला सुरू कर, अजिबात त्याच्यामध्ये कंटाळा करू नकोस. आता हे असं झाल्यानंतर गुरुदेवांना खूप उत्सुकता वाटायला लागली. मग त्याच्याबरोबर अजून गप्पा की तुला हे तू रोज करतोस का, मग तुला काही वेगळं जाणवतं का? आणि हो, जसं जितक्या तुम्ही निष्ठेने नाम घेता तर तसे ना थोडे थोडे असे आपल्याला अनुभव पण यायला लागतात.
आता सगळी लहान वयाचीच ही मुलं ह्या कल्लप्पांनी काही काही अनुभव आलेले त्याला सांगितले आणि ते सांगितलेले ऐकल्यानंतर गुरुदेवांच्या मनामध्ये खूप उत्सुकता निर्माण झाली आणि असं म्हणतात की वंडर इज द सोर्स ऑफ फिलॉसॉफी. जेव्हा एखाद्या गोष्टीबद्दल तुम्हाला आश्चर्य, उत्कंठा, कुतूहल किंवा असं हे काय आहे, जिज्ञासा असं काही तुम्हाला वाटायला लागतं, त्यावेळेलाच तुम्ही त्याच्यावर मग सखोल विचार करता, अनेकांना प्रश्न विचारता, वाचन करता, मनन करता, चिंतन करता आणि तीच फिलॉसॉफी असते, तेच तर तत्वज्ञान असतं. आणि या पद्धतीनं गुरुदेवांच्या म्हणजे जे तत्वज्ञानाचे ते प्रोफेसर, प्राध्यापक म्हणून त्यांची खूप मोठ्या प्रमाणावर भारतामध्ये गौरव त्यांचा झालेला आहे आणि त्याचा पाया आपण असं म्हणूया की अशा बालवयात मित्राच्या संगतीनं घातला गेला आणि पुढे साधारण 1886चा यांचा जन्म आणि 1901 मध्ये पुन्हा एकदा भाऊसाहेब महाराज उमदीकर त्याच ठिकाणी आलेले असताना बसप्पा कट्टग्गी नावाच्या एका सद्गृहस्थांच्या घरी त्यांचा निवास होता. तिथे त्यांची प्रवचनं आणि आध्यात्मिक सत्संग होता. त्यावेळेला आता हा रामभाऊ तिथे त्यांच्या गेलेले आहेत त्यांच्या दर्शनासाठी आणि दर्शन घेतल्यानंतर तो दिवस होता वैकुंठ चतुर्दशीचा आणि त्या दिवशी भाऊसाहेबांनी ह्या रामभाऊला डोक्यावर हात ठेवून स्पर्श महत्वाचं असतं. सद्गुरू कशा कशा पद्धतीनं अनुग्रह देतात याचे अनेक खूप वेगळे वेगळे दाखले असतात. तर त्याच्या मस्तकावर स्पर्श करून त्याच्या कानामध्ये त्याला नाम सांगितलंय आणि त्याला सांगितलंय की नासिका दृष्टी अशी सरळ ठेवायची आणि तिथे पाहत एका जागी बसून स्थिर चित्ताने शुचौदेशे प्रतिष्ठाप्य स्थिरमासन मात्मनः नात्युच्छ्रितन नाती निजम चैलाजिन कुशोत्तरम. 6वा जो गीतेचा अध्याय आहे ना, त्याच्यामध्ये आत्मसंयम योगात भगवंतांनी अर्जुनाला ध्यान कसं करावं याच्याविषयी खूप सुंदर मीमांसा केली आणि त्याच्यात हे सगळं वर्णन आलेलं आहे की तुम्हाला ना बसताना तुमचं आसन सुद्धा कसं आहे, तुम्हाला सुयोग्य आहे की नाही, हे याचं म्हणजे अवलोकन करायचं. म्हणूनच मी मागून पुढे आले. आलं लक्षात? मला माईक शिवाय बोलायचं होतं कारण थेट संवाद साधता येतो. म्हणजे जर मी अशी अवघडलेली किंवा एक हात सतत हातात तो माईक धरून तर मग कदाचित माझ्या बोलण्याचं चित्त विचलित होऊ शकतं. म्हणजे साधा एक तासभर बोलायचं काय, पण त्याच्यासाठी सुद्धा सगळ्या गोष्टी आपल्याला अनुकूल आहेत की नाही हे पाहूनच आपण पुढे पाय ठेवावा. तर तसं ध्यानधारणा करताना आसन कसं, तुमची मांडी कशी घातलेली आहे, या सगळ्या गोष्टी खूप महत्वाच्या आहेत आणि त्या पद्धतीने रोज नामस्मरण कर असं त्यांना भाऊसाहेब महाराजांनी सांगितलेलं आहे. आणि किमान 11 माळा रोज तुझ्या झाल्या पाहिजेत. त्यानंतर गुरुदेवांनी आयुष्यभर हे नाम इतक्या निष्ठेने घेतलं की आजही निंबाळला कट्ट्याचा नेम असं म्हणतात. म्हणजे कट्टा म्हणजे एका जागी बसले की गुरुदेव 3-3 तास मांडी सुद्धा हलवत नव्हते. इतकं त्यांचं आसन स्थिर होतं. आणि आजही निंबाळला अनेक जण श्रावण मास आता तो येणारच आहे म्हणून मी तो उल्लेख घेतला की श्रावण सप्ताह म्हणजे फक्त 7 दिवस नाही, सप्ताह म्हणजे 7 दिवस, पण संपूर्ण श्रावण महिना निंबाळला ही खूप मोठी उपासना किंवा श्रावणाचा नेम केला जातो. आणि अनेक साधक महाराष्ट्र कर्नाटकच नाही तर परदेशातूनही अनेक साधक तिथे येतात, राहतात आणि फक्त नामस्मरणच तिथे करतात एका जागी बसून. गुरुदेवांनी तर पुढे जेव्हा महाविद्यालयीन शिक्षण सुरू केलं, पुण्यामध्येच ते आलेले आहेत. पुण्यामध्ये फर्ग्युसन कॉलेज, डेक्कन कॉलेजला त्यांनी प्रवेश घेतलेला होता. या ठिकाणी त्यांचं पुढचं BA पर्यंतचं शिक्षण झालं. त्यावेळेला परीक्षा काळात सुद्धा गुरुदेव 3-3 तास, 6-6 तास पहाटे उठून दुपारी रात्री जसं जमेल तसं
एका आसनावर स्थिर बसून हे नामस्मरण करत होते. आणि त्यावेळेला प्रत्येक वेळेला त्यांची माऊली त्यांच्याबरोबर सावलीसारखी असायची. कारण लेकरू आहे, थकणार, दिवसभराचा अभ्यासाचा ताण आहे, झोप लागू शकते, डोळा लागू शकतो, पण प्रत्येक वेळेला ती माऊली, म्हणजे विचार करा, ती माऊली झोपत तरी कधी होती हो? तिचं सतत आपल्या लेकरावर लक्ष आणि उरलेल्या वेळात घरातली सगळी कामधामं आवरत करत, म्हणजे माऊलीचं हे वेगळंच तिचं वैशिष्ट्य आहे. आणि अशा पद्धतीने गुरुदेवांना अनुग्रह प्राप्त झाला आणि त्यांचा ह्या नामस्मरणाचा यज्ञ हा खऱ्या अर्थाने तेव्हापासून चालू झाला. त्या वयात, त्या काळात आपल्याला ठाऊक आहे की लहान वयातच लग्न केली जायची. त्यानुसार त्यांचंही लग्न लहान वयातच केलं गेलं. परंतु लग्न केलं म्हणून प्रपंचाची आसक्ती त्यांना कधीच नव्हती. दुर्दैवाने असं झालं की त्यांच्या पहिल्या पत्नीचं लवकरच निधन झालं आणि तिच्या निधनानंतर काही काळ त्यांनी विवाह केलेला नव्हता आणि पूर्वी सहजगत्या दुसरा विवाह करत होते. त्यांच्या सद्गुरूंनीच त्यांना सांगितलं की तू विवाह दुसरा करणार आहेस, कारण तुझ्यासाठी प्रपंचाचा पूर्णपणे त्याग आणि फक्त परमार्थ असं नसणार आहे. प्रपंच आहे पण तो अगदी मोजका असणार आहे, कारण त्यांना फक्त एकच कन्यारत्न झालं. त्यांचा एक पुत्र जो जन्माला आला आणि लगेच अगदीच अल्पावधीत गेला, एकच कन्या. त्यामुळे असा त्यांचा प्रपंचाचा पुढे खूपसा विस्तार झालेला नाही. आणि याच्यावर सुद्धा मी स्वतः चिंतन केलं की बऱ्याच वेळेला अशी जी थोर आणि मोठी घराणी असतात ना, तर त्यांच्या प्रपंचाचा माहित नाही तिथे ना, म्हणजे योग नष्ट परंतप असं नाही, तो त्यांचा योग नष्ट होतो असं नाही, पण ती साक्षात्काराची जी अनुभूती असते तिचा तो कुठेतरी म्हणजे जे दृश्य स्वरूप असतं ते गुप्त रूपात जातं. गुरु शब्दाचाच अर्थ असा आहे की गुरुतला गु म्हणजे गुप्त आणि रूप म्हणजे देवाचं रूप. जे देवाचं गुप्त रूप असतं तर ते आपल्याला दाखवणारे ते गुरु असतात. आणि ह्यांचा जो निंबर्गी संप्रदाय आहे तर त्याला फल्गू नदीची उपमा दिली आहे. का बरं? तर ही फल्गू नदी जी आहे ना, ही बिहारमध्ये जे बोधगया जे ठिकाण आहे तिथं आहे. तर तिला निरंजना आणि मोहना नावाच्या 2 नद्या मिळतात. पण पुढे तिचा प्रवास कुठे जातो आणि तो अचानक गुप्त होतो आणि कालांतराने ती काही ठिकाणी ती प्रगट पण झालेली आहे. तसं योगी म्हणून ज्या ज्या घराण्यात काही सत्पुरुष जन्माला येतात तर त्यांच्या घराण्याच्या बाबतीत सुद्धा बहुधा हे असंच असावं की कारण प्रपंच, त्याचा विस्तार, मग माझ्या मुलाचं हे अमुक झालं तर याच्यात त्यांनाही नसतंच अडकायचं. तो त्यांच्यासाठी खूप मर्यादित स्वरूपात ठेवलेला असतो. त्यांच्या हातून होणारं कार्य हेच लोककल्याणासाठी असतं आणि तेच महत्वाचं असतं. अजून एक दाखला देते. आता मगाशी सगळेजण मारुती स्तोत्र म्हणत होते आणि मनाचे श्लोक. तर मारुती स्तोत्र म्हणत असताना मला असं जाणवत होतं की एका ताईंचा आवाज न सगळ्यांचा स्वर संपला, ती ओळ संपली, पुढची ओळ सुरू झाली तरी त्यांचा मागे रेंगाळत होता. राग वगैरे मानू नका, वाईट वाटून घेऊ नका. होत होतं, मला ते ऐकू येत होतं. मग मी थांबले म्हणायची, म्हटलं चालू द्या त्यांचं जे चाललंय, म्हणजे अजून काहीतरी शिकण्याची गरज आहे नाही का तुम्हाला, ज्यांचं असं होत असेल त्यांना. मग तरी सुद्धा मग मला येतच नाही म्हणून मग मी म्हणूच नव्हे का, असं नाही. गुरुदेवांनी त्यांच्या शेवटच्या काळात असं आहे की अगदी 10 वर्षाच्या आतल्या मुलांना सुद्धा अनुग्रह दिलाय. तेव्हा त्यांच्या बरोबर जे त्यांचे सखे किंवा गणगोत असायचे तर त्यांनी विचारलं, एवढ्या छोट्या छोट्या मुलांना तुम्ही अनुग्रह दिला, करणार आहेत काही पुढे मुलं? तर तेव्हा त्यांनी सांगितलंय की हा वारसा आपल्याला पुढे न्यायचा आहे आणि ती करतील ह्याची जबाबदारी मी स्वीकारली आहे म्हणून मी त्यांना अनुग्रह दिलाय. तसं तुम्ही सगळे उत्तम ही उपासना पुढेही कायम करणार आहात, त्याची जबाबदारी काकांनी स्वीकारलेली आहे आणि म्हणून तुम्ही आज इतक्या उत्साहाने इथे आलात. म्हणजे सद्गुरूंचं, म्हणजे आता हे सद्गुरू तर समर्थ रामदास स्वामी आहेत किंवा आपण आता इतक्या संतांची नावं घेतली, हे तर सद्गुरू निसंशय आहेतच. पण जसं म्हणतात ना की देव आपल्याला कोणाच्या रूपात येऊन भेटेल सांगता येत नाही, तर तसं काकांनी असं ठरवलं आणि इथे त्यांनी जो प्रस्ताव मांडला त्याला तुम्ही त्यांच्या साधेला प्रतिसाद दिला, म्हणून कुठे ना कुठेतरी तुमचा सुद्धा आध्यात्मिक चांगल्या प्रकारे उत्कर्ष होतोय. जे येत नाहीये, जे चुकतंय ते सुधारण्याला
मोठं संधी आहे उलट, नाही तर घरी बसून एकट्याने म्हटलं तर कधीच कळलं नसतं. उलट म्हणून सामूहिक जो जप, सामूहिक उपासना, तर त्याचं हे अनन्यसाधारण महत्व आहे. आणि धिटाईनं पुढं येऊन म्हणणं, आता पुढे नाही आल्या त्याच्यातच म्हणत होत्या तरी हरकत नाही ना, पुढे येऊन म्हणणं हे सुद्धा खूप महत्वाचं आहे ना. तर हा मित्र परिवाराच्या बाबतीत एक दाखला. आता पुढचा अजून एक भाग म्हणजे जसं शाळा सुरू होते तसे आपल्या आयुष्यामध्ये शिक्षक येतात. आपण त्यांनाही गुरु म्हणतो सर्वसाधारणपणे, पण ते गुरु नसतात. आपल्याकडे भारतीय आपल्या संस्कृतीमध्ये इतक्या सुंदर संकल्पना आहेत. आपल्याकडे बघा शिक्षक दिन वेगळा असतो आणि गुरुपौर्णिमा वेगळी असते. तो शिक्षक ना तो फक्त तेवढं जे पाठ्य म्हणजे क्रमिक अभ्यासक्रम तुम्हाला सहसा तो शिकवत असतो आणि त्याच्या पलीकडे जाऊन जे ज्ञान प्राप्त होत असतं ना ते देणारा तो अलौकिक असतो, तो गुरु असतो. ठीक आहे, लहान मुलांना आपण त्यांनाही गुरु म्हणायला लावतो, नमस्कार करायला लावतो, काहीच बिघडत नाहीये. शेवटी ना गुरुदेवांच्याच लहानपणीचं एक अशी आठवण आहे की शाळेत जाताना ना एखादं झाड जरी दिसलं ना तरी त्या झाडाला ते नमस्कार करायचे. अश्वत्थ सर्व वृक्षाणाम, विभूती योगामध्ये भगवंतांनी सांगितलंय की अश्वत्थ आणि सगळे वृक्ष, म्हणजे त्यांनी नाव एका अश्वत्थाचं, म्हणजे औदुंबर आहे, त्याच्यात वड आहे, पिंपळ आहे, सगळ्यांचं एकत्रीकरणच आहे. तर फक्त तोच वृक्ष नाही तर सर्व वृक्षांच्या ठाई माझी विभूती आहे, पण त्यातल्या त्यात महत्वाचा कुठला असेल तर तो अश्वत्थ आहे. तर हे गुरुदेव लहानपणी मग त्यांचे मित्र त्यांना विचारायचे ना, अरे काय झाडाला काय नमस्कार करतो? ते म्हणायचे मला काहीतरी वेगळं वाटलं आज त्या झाडामध्ये, काय माहिती त्यांच्या दृष्टीला काय दिसत असेल. पण हे सगळे अनुभव त्यांनीच पुढे जेव्हा ते अशी उपासना घेऊन गुरुदेवांची अशी जी बैठक असते, रोजचा जो सत्संग असतो, त्याच्यात त्यांनी या बालवयातल्या आठवणी सांगितल्या, म्हणून त्या पुढे त्यांच्या आठवणींच्या रूपात आपल्यापर्यंत आल्या. त्यामुळे त्या खरं म्हणजे आपण सांगू शकतो, तुम्ही ऐकू शकतायत. म्हणजे लहान वयात सहजगत्या झाडाला सुद्धा वंदन करणारा म्हणजे विभूती हा जो 6वा अध्याय जो आहे ना गीतेतला, तर त्याच्यामध्ये सुद्धा हा अर्जुन भगवंताला असं विचारतो की या जन्मात एखादी व्यक्ती, आपण म्हणतो की अरे इतकं देवाचं करतायत, एवढी उपासना करतायत, एवढी साधना करतायत, एवढ्या त्यांच्या 17 वाऱ्या झाल्या पंढरपूरच्या, आणि अचानक अल्पावधीमध्ये मृत्यू झाला, म्हणजे मग सगळं केलेलं या जन्मातलं शून्यावर गेलं का? तर त्याच्यावर भगवंतांनी अर्जुनाला असं उत्तर दिलंय की नाही, ते सगळं कॅरी फॉरवर्ड होत असतं आणि ते कॅरी फॉरवर्ड ज्यांच्या ठाई झालेलं असतं तर त्या मुलाचे पाय हे नेहमीच पाळण्यात दिसतात. म्हणूनच यांना जे बरोबरच्या कोणालाही त्या झाडाला नमस्कार करावासा नाही वाटायचा, पण यांना वाटायचा, कारण ते कुठेतरी, कारण संस्कारांची जी शिदोरी असते ना, आपण म्हणतो की नाही पूर्वजन्माचं सुकृत घेऊन आपण आपल्या बरोबर आलेलो असतो. म्हणूनच एकाच आईच्या पोटी 4 मुलं जरी असतील तरी 4च्या 4 दिशा वेगळ्या असतात. म्हणजे सगळंच, म्हणजे ते पुढे नोकरी धंद्यासाठी सुद्धा 4 वेगळ्या दिशांना जातात. लहानपणापासून म्हणजे किरकिरं, हसरं इथपासून अगदी जुळ्या मुलांच्या बाबतीत सुद्धा वैविध्य आढळतं. का? कारण पूर्वजन्माचं सुकृत प्रत्येक जो जीव आपल्याबरोबर घेऊन आलेला असतो, तसंच हे सुकृत आहे. आता मी सांगत होते की शिक्षक किंवा पुढच्या काळामध्ये जे जे त्यांच्या म्हणजे विद्यादानासाठी म्हणून जे जे कोणी भेटले, तर त्यांचाही त्यांच्या आयुष्यावर कसा प्रभाव पडला किंवा त्यांचं आयुष्यातलं त्यांचं महत्व काय होतं. तर असे 2-3 म्हणजे पुण्याच्या डेक्कन कॉलेजमधले प्राध्यापक आहेत, प्राध्यापक रोलिन्सन्स आहेत आणि प्रोफेसर बेन, तर ह्यांना तर ते आपले बौद्धिक गुरुच मानत होते, कारण ते अर्थशास्त्र आणि ग्रीक इतिहास शिकवत होते. आता तुम्ही म्हणाल ग्रीकांचा इतिहास, पण अजूनही आपल्या अभ्यासक्रमात चुकीच्या अनेक गोष्टी आपण शिकतोय. त्या काळात ग्रीकांचा इतिहास पूर्ण शिकून काय करत होती त्या काळातली पिढी ईश्वरच जाणे, पण तो इतिहास पेपर सोडवण्यापुरता यांनी शिकून घेतला. पण त्याच्या मागे काय तत्वज्ञान असू शकतं याचं त्यांनी त्यांच्याबरोबर अनेक चर्चा करून म्हणजे त्यांचं समाधान होईपर्यंत चिंतन केलं. म्हणून ते त्यांना, त्या प्राध्यापक बेन यांना
आपले बौद्धिक गुरु मानतात. आणि दुसरे जे प्राध्यापक रोलिन्सन्स, तर यांना त्यांनी एका वेगळ्या दर्जाचा मान दिलेला आहे. तो का? कारण आता तुम्ही त्यांचा जन्मापासूनचा जो कालखंड बघता आहात, तर भारत आपला हा पारतंत्र्यात होता. म्हणजे तो काळ असा होता की लोकमान्य टिळकांची आणि गुरुदेवांची सुद्धा अनेक वेळेला भेट झालेली आहे. तर काळ असा होता की लोकमान्य टिळकांचं कार्य जर बघितलं तर कर्मयोग, की कर्मच केलं पाहिजे, की स्वातंत्र्य मिळवण्यासाठी आपल्याला चळवळ उभी करणं गरजेचं आहे. आणि अशा काळामध्ये जर एखादी व्यक्ती अध्यात्माचा प्रवास करत असेल तर ते योग्य आहे का, असा विचार ह्या तरुण रामभाऊंच्या मनात येणं स्वाभाविक आहे. म्हणून त्यांनी आपल्या त्या प्राध्यापकांचा एक मत घेतलं, त्यांची अनुकूलता काय आहे, मार्गदर्शन. तर त्यावर त्यांनी सांगितलं रोलिन्सन्सनी की तुझा जन्म हा भारताच्या म्हणजे राजकीय चळवळीसाठी नाही. ते करणारे अनेक जण आहेत आणि ते येत राहतील. पुढे भारताला आज न उद्या स्वातंत्र्य मिळेल, पण स्वातंत्र्य मिळाल्यावर सुद्धा भारताची जी संस्कृती आहे, इथली जी आध्यात्मिक परंपरा आहे, तिची जबाबदारी घेणारे पण कोणीतरी पाहिजेत. आणि ते कार्य तुला करायचंय. त्यामुळे स्वातंत्र्य चळवळीमध्ये तुला अजिबात जायचं नाहीये. तुला जो सद्गुरूंनी अनुग्रह दिलाय, नामस्मरण, तुझं जे काही तत्वज्ञान, जे काही वेदांताविषयी तुझा अभ्यास चालू आहे, तेच तू करायचं आहेस. आणि त्याच काळामध्ये मग त्यांनी कन्नडा लिटरेचर म्हणजे कन्नडमध्ये सुद्धा अनेक खूप मोठे मोठे संत विद्वान होऊन गेले. तर त्यांनी नेमकं अध्यात्म कशा पद्धतीने आपल्या रचनातून असेल, आपल्या साहित्यातून असेल सांगितलं, त्यातलं तत्वज्ञान काय नेमकं हे शोधून त्याच्यावर त्यांनी, आणि हे सगळे त्यांचे ग्रंथ इंग्रजी भाषेमध्ये लिहिलेले आहेत. त्याची पुढे नंतर भाषांतरं पण झालेली आहेत. आता हे झाले दोन त्यांचे प्राध्यापक जे त्यांना योग्य दिशेने मार्गदर्शन करणारे. एखादा असाही असू शकतो की त्याची शक्ती थोडीशी चुकीच्या कामाला पण वापरून घ्यायची का, कारण तो काळ तुम्हाला इतिहास सगळ्यांना थोडा थोडा ठाऊक आहे. डॉक्टर ॲनी बेझंट माहिती असतील नाव, थिओसॉफिकल सोसायटीचं कार्य करत होत्या आणि याच्यामध्ये सर्व धर्म समभाव होता. कुठला मुख्य असा धर्म वगैरे असं काही नाही. आणि ते थोडंसं ना आपल्या लोकांना ओढूनच घेत होते. तर एक प्राध्यापक वुडहाऊस म्हणून होते. तर हे ह्यांना जाणवत होतं की या म्हणजे रामभाऊ रानडेकडे काहीतरी अलौकिकत्व आहे, मग ते आपल्याला मिळायला पाहिजे. म्हणून डॉक्टर ॲनी बेझंट यांची भेट घडावी म्हणून ते त्यांना अलाहाबादला घेऊन गेले. आणि अलाहाबादला घेऊन त्यांनी त्या बेझंट बाईंना भेटवण्यासाठी त्यांच्या खोलीमध्ये घेऊन गेले. आणि त्या जेव्हा रामभाऊंना भेटल्या तेव्हा त्यांना फक्त सांगितलं की यू आर इन द सेफ हँड्स, तू एका सक्षम हातामध्ये आहेस, तू अनुग्रहित आहेस, इथून बाहेर पड आणि तुझ्या सद्गुरूंनी तुला जो मार्ग दाखवलेला आहे तोच तू फक्त त्याच्यावरच तू आचरण करायचंय, इथून तू बाहेर जा. म्हणजे बघा आपल्याला असे कसं आहे ना, एखाद्याबद्दल एक ठराविक एकाच बाजूने चित्र रंगवून कदाचित माहिती असतं, नाण्याला दोन्ही बाजू असतात, दुसरी बाजू आपल्याला कदाचित माहिती नसते. तर अशा पद्धतीनं त्यांना म्हणजे ह्या वुडहाऊसनी ओढायचा प्रयत्न केला, पण त्यांना सद्गुरूंची कृपाच त्यांच्या आयुष्यामध्ये इतक्या म्हणजे उच्च पदाला होती की ते ओढले गेले नाहीत. म्हणजे सद्गुरूंचं आपल्या जीवनामधलं स्थान काय असतं तर आपल्या भोवतीनं ते कवच, आवरण, एक म्हणजे खूप मोठं असं ना संरक्षक कवच निर्माण करतात की जे सहजासहजी कोणीही भेदू शकत नाही. असं म्हणतात ना की गुरु माझे गणगोत, गुरु हीच माऊली, गुरु स्पर्श दूर करी दुःखाची सावली. म्हणजे गुरु काय करू शकत नाहीत, त्यांनाच फक्त गणगोत मानावं आणि निसंशय मनाने आपलं आयुष्य पुढे पुढे चालत राहावं. ते आपल्या संपूर्ण आयुष्याची जबाबदारी उचलण्यासाठी सक्षम असतात, तत्पर असतात. आणि नुसतं आयुष्य म्हणजे आला गेला जेवला खाल्ला आणि एक दिवस नाही,
काहीतरी अलौकिक कार्य घडायला पाहिजे, असा हा सद्गुरूंचा नेहमीच त्यांची तळमळ असते. आता याच अलाहाबादमध्ये अजून एक पुढे एक घटना घडली. आता अलाहाबादला आलोच आहे पर्यंत, तर गुरुदेवांनी अलाहाबाद तिथे बनारसला गेले, काशी, आणि त्या म्हणजे वाराणसी प्रदेशामध्ये शंकराचार्य, आद्य जगद्गुरु शंकराचार्यांचं त्यांचे 4 दिशांना जे 4 प्रमुख मठ आहेत, तर तिथे गुरुदेव जाऊन पोचले आणि त्यांनी तिथलं दैनंदिन उपासना, कशा पद्धतीनं तिथं अभ्यास चालतो याचं एक 4 दिवस राहून अवलोकन केलं, निरीक्षण केलं. तेव्हा त्यांच्या लक्षात आलं की तिथे म्हणजे मौखिक परंपरा, सगळी उपनिषद, वेद, सगळी स्तोत्र, आणि शंकराचार्यांनी विशेष करून अनेक सुंदर सुंदर स्तोत्रांची रचना केली. ही स्तोत्र म्हणजे ना तुम्हाला सर्वसामान्यांना ना वेद, उपनिषद सहजासहजी आकलन होण्याच्या पलीकडे. पण मग त्या वेदात वर्णन केलेला तो पांडुरंग नेमका कसा आहे, तो कसा कळावा, म्हणून शंकराचार्यांनी पांडुरंगाष्टकम लिहिलं. महायोग पीठे तटे भीमरथ्या असं म्हटलं की त्या अष्टक म्हणजे 8 श्लोकांमध्ये त्यांनी पांडुरंग आपल्यापर्यंत सहजगत्या पोचवला. आपलं सहज पाठ होऊन जातं. आपण रोज ते म्हणतो, अगदी कधी नाही तर एवढ्या वारीच्या काळात तरी म्हणतो. आणि ते म्हणण्यातून सुद्धा बघा अनुभव आहे की नाही सांगा. आपल्याला ना त्या पांडुरंगाला भेटून आलो, त्याचं दर्शन घेतलं आणि त्याला असं आलिंगन देऊन आलं, इतका आनंद होतो. म्हणजे एखाद्या थोर संत विभूतींनी रचलेली स्तोत्रांची किमयाच आहे ती, की त्यांना जे भगवंताचं साक्षात दर्शन झालेलं असतं, तर त्या दर्शनातून त्यांच्या वाणीतून जे सहजगत्या स्फूर्त ती ही स्तोत्र असतात. मग गुरुदेवांना असं वाटलं की हा स्तोत्र, ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये मंत्र, स्तोत्र, ही जी आपली भारतीय परंपरा आहे, याच्या मागे पण खूप काहीतरी गूढ तत्वज्ञान आहे असं म्हणून मग त्यांनी प्रस्थानत्रयी, दासबोधामध्ये सुद्धा त्याचा उल्लेख आहे, वेद म्हणजे उपनिषद, भगवद्गीता आणि ब्रह्मसूत्र हे 3 ह्या प्रस्थानत्रयीचे प्रमुख भाग आहेत. त्यांचा गुरुदेवांनी अभ्यास केला. म्हणजे बघा असं म्हणतात ना की आयुष्यातनं जे जे होतं ते चांगल्यासाठी. गेले होते कशासाठी अलाहाबादला, आणि काय हातामध्ये घेऊन आले, कशाने ओंजळ भरून आले, तर आल्यानंतर त्यांचा तो अभ्यास झालेला आहे. आणि भगवद्गीतेवर संपूर्ण तत्वज्ञान विषयक मोठा त्यांचा ग्रंथ आहे, जो पहिल्यांदा इंग्रजी भाषेतूनच त्यांनी लिहिलेला आहे. इंग्रजी, संस्कृत, कन्नडा, मराठी, ग्रीक, लॅटिन, जर्मनी एवढ्या सगळ्या भाषांवर त्यांचं प्रभुत्व होतं आणि त्या भाषांमधून सुद्धा त्यांचं लेखन झालेलं आहे. आणि मग मी म्हटलं तसं की हे असं असण्यासाठी ती व्यक्ती पूर्वजन्मातली योगभ्रष्टच असते, की त्या पूर्वजन्मात ते कुठंतरी तिथंच राहिलं, अचानक मृत्यू आला म्हणून ते कॅरी फॉरवर्ड झालेलं असतं. नाहीतर तुम्हा आम्हाला किती वर्ष आज शेजारी एखादं गुजराती किंवा एखादं दुसरं कुटुंब परप्रांतीय, परभाषीय राहत असतं, आपल्याला 2 शब्दांच्या वर त्यांच्याशी बोलता येत नाही, संवाद साधता येत नाही. विशेषतः दक्षिण भारतामध्ये गेलं की तरी खूप मोठी पंचायत होते. ते लोक तर आपल्याशी हिंदी भाषेमध्ये सुद्धा बोलायला तयारच नसतात. किती अडचणी. आणि हे लोक, ह्या थोर विभूतींनी कसं कसं काय काय हे सगळं आत्मसात करून घेतलं. अशा तऱ्हेनं त्यांच्या आयुष्यामधला हा एक खूप मोठा टप्पा आहे. आता गुरु आपल्या आयुष्यामध्ये जेव्हा असतात तेव्हा ते आपल्या सर्वांगीण आपली परीक्षा घेत असतात. कशी? वेळोवेळी. एकदा पेपर सोडवला, BA झाले, BA ला ना यांना ना एवढा अभ्यास करून सुद्धा ना 2य श्रेणी मिळाली. जर प्रथम श्रेणी मिळाली असती ना तर विलायतेला जायचा मोह झाला असता. म्हणजे देव करतो ते किती बऱ्यासाठी. ती 2य श्रेणी मिळाली, मग शिष्यवृत्ती मिळू शकली नाही, घरची तेवढी परिस्थिती नव्हती, वडिलांचं तोवर निधन झालेलं होतं, अशक्यच होतं सगळ्या बाजूंनी. त्यामुळे त्यांनी तो नाद सोडला आणि डेक्कन कॉलेजमध्ये सरळ प्राध्यापक म्हणून नोकरी पदावर रुजू झाले. फर्ग्युसनलाही त्यांनी नोकरी केली आणि नंतर मग तिथून त्यांनी MA साठी प्रवेश घेतला आणि MA ला मात्र ते फर्स्ट क्लास फर्स्ट आलेले आहेत. आणि हा MA चा तत्वज्ञान विषय, आणि आधी त्यांनी BA ला गणित विषय घेतला होता बरं का.
का तत्वज्ञान का नव्हतं घेतलं, त्याच्यावर त्यांचं उत्तर आहे. हे सगळं त्यांनी नंतर सांगितलेल्या आठवणीतून कळतं. तर ते म्हणाले गणित म्हणजे कसं, प्रूफ्स असतात, थेरम, फॉर्म्युला टू फॉर्म्युला. या फॉर्म्युलात ते बसवलं की त्याचं उत्तर इज इक्वल टू एवढं येणार म्हणजे येणार. 2+2 4च येणार आहे. मग तुम्ही ते कुठल्याही भाषेत अंक मांडला तरी 4च येणार आहे. 2+2 ते फक्त सिनेमा वगैरे मध्येच असू शकतं. आपल्या व्यवहारात 2+2 4च असतात. म्हणजे हे टू द पॉइंट असं. तत्वज्ञान तसं नाहीये. प्रत्येक जण वेगळ्या पद्धतीने चिंतन करू शकतो, वेगळ्या पद्धतीनं सिद्धांत मांडू शकतो. आणि मुख्य त्यांना असं झालं होतं की शिकवणारा तशा पद्धतीचा नाही मिळाला, म्हणून त्यांनी गणित विषय घेतला. पण पुढे MA ला मात्र तत्वज्ञान हा विषय घेतला आणि त्यांच्या उत्तरपत्रिकांवर त्यांचा जो एक्झामिनर होता तर त्यांनी मोठ्या अक्षरात लाल पेनाने एक शेरा मारलेला होता की हा जो विद्यार्थी आहे हा परीक्षकांच्या पुढे सहस्रपटीने आहे. म्हणजे इंग्लिशमधून तो शेरा होता. मी फक्त मला जरा असं मराठीतून सांगायला आवडतं म्हणून सांगते की मी काय ह्याचे पेपर तपासू, हा इतक्या उच्च कोटीचं हा तत्वज्ञान जाणतो आणि फर्स्ट क्लास फर्स्ट. आणि हे जे हा जो रिझल्ट आहे ना, तर हा रिझल्ट त्यांना जेव्हा ते नामाला बसलेले होते ना, नेमाला, रोजचं नेम आणि नाम हे नेमानी घ्यायचं असतं, मनापासून घ्यायचं असतं. पहाटेच्या वेळेला त्यांना डोळ्यासमोर असं जे काही अनेक दृश्य त्यांना दिसले त्याच्यावरही थोडासा मी प्रकाश टाकणार आहे. तर त्याच्यामध्ये त्यांना ती तार दिसली. पूर्वी तारेनी यायचे की नाही असा महत्वाचा संदेश, बरोबर. ती तार दिसली आणि ते फर्स्ट क्लास फर्स्ट मेडल हे त्यांना त्याच्यात तिथे वाचायला मिळालं. आणि नंतर 4 दिवसांनी तो परीक्षेचा निकाल लागलेला आहे. म्हणजे ही सगळी त्यांच्या आयुष्यातली सद्गुरूंची कृपाच होती. आता याच्यानंतर त्यांचं पुणे झालं. पुढचा प्रवास त्यांना अलाहाबादचं जे विश्वविद्यालय आहे तिथं उपकुलगुरुपद त्यांनी अनेक वर्ष भूषवलेलं आहे. आणि त्या काळात आपण जो 5 सप्टेंबर शिक्षक दिन साजरा करतो ना, तो कोणाच्या स्मृतीप्रित्यर्थ करतो, तर डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन. तर हे त्यांचे अतिशय जवळचे स्नेही होते. आणि एक वेळ अशीही आलेली होती की भारताच्या उपराष्ट्रपती पदासाठी म्हणून यांचंही नाव सुचवलं होतं आणि अर्थात राधाकृष्णन यांचंही नाव होतं. पण त्यावेळेला यांनी मात्र आपलं नाव मागे घेतलेलं आहे, कारण त्यांना त्याच वेळेला सांगितलेलं होतं ना की तुझा जन्म हा भारतीय राजकीय कुठल्याही गोष्टींसाठी नाही, तर तो फक्त आणि फक्त अध्यात्मासाठी आहे. म्हणून त्यांनी हे पद नाकारलेलं आहे. आणि मग आपले डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांनी ते पद भूषवलेलं आहे. शेवटपर्यंत या दोघांचा स्नेह तसाच टिकून राहिला होता. ते इतक्या उच्च पदावर होते, हे यांच्या परीने वेगळी पद भूषवित होते, तरीही या स्नेहामध्ये खंड पडलेला नाही. अलाहाबादचा त्यांची कारकीर्द झाल्यानंतर काही काळ परत त्यांनी पुण्यामध्ये वास्तव्य केलं. पण लहानपणीच जो त्यांना मेंदूचा क्षयरोग झालेला असल्या कारणाने त्यांची तब्येत ही खूपच तोळामासा झाली आणि पुण्यातलं त्यांना हवा सोसवली नाही. आणि गुरूंच्या म्हणजे मार्गदर्शनानुसार किंवा उपदेशानुसार मग हे कर्नाटकातलं विजापूर जवळचं निंबाळ हे जे स्थान आहे, सोलापूरच्या जवळ पण येतं, तर तिथे त्यांना आदेश दिला. म्हणून त्यांनी निंबाळला जागा घेऊन आपलं घर बांधलेलं आहे आणि त्यांचा प्रवास तिकडे पुढचा झालेला आहे. आता गृहस्थाश्रम गुरूंनी सांगितलं म्हणून त्यांनी दुसराही विवाह केला. आता हा गृहस्थाश्रम जेव्हा सुरू होतो ना, तर त्यावेळेला जर अध्यात्मातली त्यांना प्रगती करायची इच्छा आहे तर त्यांच्या जी त्यांची अर्धांगिनी असते, जी त्यांची सहधर्मचारिणी असते, तर तिची सुद्धा 100% अनुकूलता लाभणं हे महत्वाचं असतं. अन्यथा हे कसं काय व्हावं. तर त्यांच्या पत्नीला दुसऱ्या पत्नीचंही नाव सीताबाईच ठेवलं, पहिलीचंही तेच ठेवलं होतं. तर ह्या दुसऱ्या पत्नीला ह्यांचे जे गुरुबंधू होते अंबुराव महाराज, तर त्यांचं एकदा सत्संग चालू असताना ती सत्संगाला बसलेली होती ऐकायला. आणि नवीनच होती, नवीनच लग्न झालेलं होतं. थोड्या वेळाने तिला पेंग यायला लागली, जांभया यायला लागल्या आणि असे डोळे जड जड होऊन डोळे मिटले. आणि त्या मिटलेल्या डोळ्यांच्या समोर तिला एक दिव्य सत्पुरुष उभे राहिले आणि त्यांनी तिच्या हातात जपाची माळ दिली आणि तिच्या कानामध्ये नाम सांगितलं. त्या क्षणी तिला जाग आली आणि
तिला ओशाळल्यासारखं झालं. कळतं ना आपल्याला पेंग आली आहे किंवा जांभया येत होत्या आणि समोर काय चाललेलं आहे. आणि मग ती माळ शोधायला लागली. झालं असं की तिच्या त्या माळ शोधण्याच्या गडबडीमुळे सगळे विचलित झाले. म्हणून मग थोडेसे अंबुराव महाराज सुद्धा नाराज झाले. पण लहान वयाची होती, नवीनच लग्न झाली होती, म्हणून खूप काही ते बोलले नाहीत. आणि मग ते सगळं त्यांचा तो सत्संग पूर्ण झाल्यानंतर त्यांनी विचारलं काय झालं, तर तिने सांगितलं. मग ते म्हणाले आता तुला जी स्वप्नात म्हणजे दिवा स्वप्न होतं ते, त्याच्यात जी तुला ती माळ कुणी हातात दिली ती माळ तर तुला मिळणार नाही, पण नाम दिलंय ते नाम तुझ्या कानात आहे, ते तुझ्या हृदयात साठवलेलं आहे, ते नाम तू निष्ठेने घे. अशा रीतीनं त्यांच्या पत्नीचा सुद्धा हा नामप्रवास चालू झालेला आहे. त्यामुळे ती सुद्धा त्यांना शेवटपर्यंत अनुकूल राहिली. आणि त्यांना जे पुढे कन्यारत्न झालं तर तिचं नाव शकुताई, पुढे त्यांचं लग्न झालं शकुताई आपटे म्हणून त्यांची ओळख आहे. तर या शकुताईंना सुद्धा वयाच्या अवघ्या 5व्या वर्षी यांच्या ज्या गुरु भगिनी, त्यांचं नाव होतं शिवलिंगव्वा अक्का. कर्नाटकात अक्का अक्का म्हणायची पद्धत असते, अव्वा अक्का असंच म्हणतात. तर शिवलिंगव्वा अक्का, तर यांना गुरुदेवांनी सांगितलं की या शकुला तू नाम द्यायचं असतं. तेव्हा त्या म्हणाल्या की तुम्ही एवढे थोर आणि अलौकिक तिचे स्वतः जन्मदात्री असताना मी नाम द्यायचं. तर ते म्हणाले नाही, सद्गुरूंचा आदेश आहे. ती माझी मुलगी आहे म्हणून नाही, तर तिचा अनुग्रह हा तुमच्याच हस्ते होणं अपेक्षित आहे. म्हणजे बघा, घराणेशाही, वंश परंपरा ही अशी कुठेही नसते. प्रत्येकाचं म्हणतो ना की ललाटीची जी रेषा असते ना, ती रेषा ओढणारा प्रत्येकासाठी वेगळा नेमलेला असतो. तसं त्या शिवलिंगव्वा अक्का यांनी त्यांच्या मुलीला नाम दिलेलं आहे. त्यामुळे त्यांची मुलगी, त्यांची पत्नी आणि त्यांच्या मातोश्री म्हणजे त्यांचा जो एवढाच त्यांचा संसार, या सगळ्या संसारातले त्यांना हे सगळे अनुकूल होते. त्यामुळे त्या सगळ्यांनी सुद्धा स्वतःचं तर नाम घेतलेलंच आहे, पण गुरुदेवांचं सुद्धा नामस्मरण हे अविरत चालू राहील याचा त्यांनी नक्कीच ध्यास घेतलेला आहे. 2 अजून महत्वाच्या गोष्टी सांगून थोडासा पूर्णविरामाकडे आता वळते की सद्गुरू आपल्यासाठी किती छोट्या छोट्या गोष्टींमध्ये सुद्धा आपल्याला उपकार करतात. आपल्याकडे काय असतो, मी सुरुवातीलाच सांगितलं की नाही, ओळख कशी करून द्यायची, मी त्यांची पणती आहे म्हणून सांगू का ते माझे पणजोबा आहेत म्हणून सांगू, इथपासून. तर तसं हा जो मीपणा किंवा अभिमान किंवा माझं हा एक असतो की नाही प्रत्येकाकडे. मग सद्गुरूंना तो आवडतो का? हो, नाही आवडत. हा जर आपला शिष्य झालाय आणि याच्या ठाई तो जर अभिमान आहे, तर सद्गुरूंना ते कसं रुचावं. तर एके दिवशी त्या उपासनेमध्ये भाऊसाहेबांनी अभिमान त्यांचा सगळा संवाद जास्त करून कन्नडा भाषेतच व्हायचा. तर याच्याविषयी एक ओवी सांगितली. गुरुदेवांना लक्षात नाही आलं काय नेमकं यांना सांगायचंय. आणि दुसरेच दिवशी असं झालं की त्या शिवलिंगव्वा अक्का ज्या होत्या, तर त्यांनी कुठला तरी प्रसाद म्हणून कडबू करून आणले होते. आणि हे कडबू करून आणले आणि गुरुदेवांना त्या म्हणाल्या प्रसादाचं आहे, घासभर तरी घ्या. आणि गुरुदेवांची म्हटलं ना की तोळा मसा तब्येत अशी होती की ते अन्नाला ना कित्येक वर्ष फक्त दृष्टीसुख बघूनच खूप अल्प ग्रहण त्यांनी अन्न केलं. आणि अक्षरशः त्यांच्या जेवणाच्या ताटामध्ये ना अशा वाट्यातून सगळं वाढलं जायचं आणि ते फक्त असं बोट बुडवायचे आणि चाखायचे. इतक्या अल्प ह्याच्यामध्ये 1-2 घास. चहा मात्र, पण औषधी चहा मात्र दिवसातून त्यांचा 3-4 वेळा. इतक्या अल्प ह्याच्यावरच त्यांचा सगळं आयुष्याची वाटचाल झाली. तर त्यामुळे ते म्हणाले तुम्हाला तर माहितीये ना भगिनी की मी काही खाऊच शकत नाही, मला सोसतच नाही, तुम्ही मला कडबू खा म्हणताय, मला सोसतच नाही. आणि त्याच्यावर शिवलिंगव्वा म्हणतात पण तो कडबू मी करून आणलाय माझ्या हाताने, तुम्हाला सोसणार नाही असं कसं होईल. दोघांचा अभिमान. म्हणजे हे सांगतायत की मला सोसत नाही, त्या म्हणतात तो मी करून आणलाय, कसा सोसणार नाही, बघूयात खाऊन तर बघा. दोघांचे अभिमान असे तिथे समोरासमोर येऊन आदळले. आणि त्या क्षणी दोघांना जाणीव झाली की हा एवढासा सुद्धा अभिमान आपल्या सद्गुरूंना मान्य नाही, त्यामुळे तोही आपण दूर केला पाहिजे.
अशा अनेक म्हणजे हे जे षड्रिपू आहेत, काम, क्रोध, लोभ, मद, मोह, मत्सर, या सगळ्या विषयी त्यांच्या चरित्रामध्ये ठायी ठायी अशा अनुभवांचं किंवा त्यांचे म्हणजे ते जे अनुभव जे त्यांनी स्वतः अनुभवले असे अनेक सुरेख सुरेख उल्लेख आहेत. असंच अलाहाबाद मधल्या वास्तव्यामध्ये त्यांच्या घरचा जो एक गडी होता, तर तो सगळी कामं पण करणार आणि काय कोणी काही आणून वगैरे देतं त्याचा हिशोब वगैरे पण तो ठेवायचा. आणि त्यांच्या पत्नीच्या लक्षात येतं की हा ना थोडासा हात मारतोय, म्हणजे काही कोणी आणून दिलं असेल तर त्यातलं एवढं काढून घेऊन जातोय आणि त्याच्या ह्याच्यावर त्याची 2 घरं झाली. पण तो गडी जो होता ना, तर तो ना उत्तम भजन म्हणायचा आणि तो उत्तर प्रदेश मधला राहणारा होता. हिंदी भाषेमधलं तो भजन म्हणायचा. अतिशय त्याच्या म्हणण्यामध्ये गोडवा होता. आता जसं मला केतकीचं गाणं ऐकून खूप छान वाटलं, तितकंच गोड भजन तो म्हणायचा. बस सद्गुरूंनी आपल्या पत्नीला उत्तर दिलं की हे बघ, कर्माचा हिशोब मी नाही ठेवणार आहे, तो वरती असतो. मी काय बघतोय की तो काम त्याचं निष्ठेने करतोय. आता तो हात चालवतोय मला कळतंय, पण तो ना देवाचं भजन फार सुंदर करतो आणि तेवढ्यासाठी मी त्याला दूर नाही करू शकत, कारण माझ्या भगवंताला त्याचं भजन ऐकावंसं वाटतंय. आपण इथे काय आपली बदली झाली की आपण इथून गेलो की झालं ना, हा कशाला आपल्या बरोबर असणार आहे, तो बघून घेईल. म्हणजे छोट्या छोट्या गोष्टीत म्हणजे सद्गुरू जरी आपण म्हटलं तरी सुद्धा ते कशा पद्धतीने त्यांचे कार्याची म्हणजे दिशा असते किंवा कार्यप्रणाली असते हे सुद्धा पाहणं महत्वाचं. असे अनेक दाखले. आणि शेवटच्या टप्प्यामध्ये यांना मी म्हटलं तसं की संपूर्ण नामस्मरण पुढे पुढे तर 9-9 तास ते नामस्मरण करायचे आणि अगदी शेवटच्या टप्प्यामध्ये सुद्धा शरीर साथ देत नव्हतं. पण त्यावेळेला त्यांचे जे 4-5 प्रमुख स्नेही होते तर ते यांच्याबरोबर कट्ट्याच्या नेमाला स्थिर बसायचे आणि गुरुदेव त्यांना अक्षरशः मनोमन रोज वंदन करायचे की तुम्ही माझ्या बरोबर बसता म्हणून माझं नामस्मरण घडतंय, अन्यथा मी एकटा काहीच करू शकलो नसतो. म्हणजे नवविधा भक्तीमधला जो सख्य भक्ती आहे ना, तर ती अशा सुंदर प्रकारे गुरुदेवांना लाभली. मी म्हटलं ना, आयुष्यात सद्गुरूंचा अनुग्रह जेव्हा होतो तेव्हा एक सद्गुरू त्या आपल्या शिष्याचं जीवन सर्वार्थांनी फुलवण्यासाठी चहू बाजूंनी त्याला अनुकूलता देत असतात. ती ही अनुकूलता तशीच आहे. आणि नुकतीच पंढरपूरची आपली एकादशी झाली आहे, आषाढाची वारी झाली आहे, अजून पालख्या परतीचा प्रवास करतायत. आता येत्या रविवारी चिंचवडमध्ये तुकाराम महाराजांची परतवारी येणार आहे. पूर्वी ती मुंबई पुणे रस्त्यावरून बाहेरून जायची, पण आता ही वारी चिंचवड गावातून जाते. मोरया गोसावी आणि तुकाराम महाराज या 2 थोर संतांची भेट होते आणि मग ही वारी देहूला जाते. तर त्याचा फक्त एक संदर्भ घेऊन त्यांच्या सद्गुरूंच्या आयुष्यातला एक ठळक प्रसंग सांगणार आहे की त्यांच्या सद्गुरूंनी त्यांचा जो जेव्हा शेवटचा की आता त्यांनी असं केलं की आता माझ्या भक्तीचा सुद्धा मला आपण जसं म्हणतो ना की त्याचं सुद्धा उद्यापन करायचंय, अशा अर्थाने म्हणजे भाव लक्षात घ्या. असं म्हणून भाऊसाहेब उमदीकर पंढरपूरला गेले होते आणि त्या पंढरपूरमध्ये त्यांचं ना बऱ्याच पद्धतीने वारकरी किंवा जे कोण भक्त असतात ना, ते पांडुरंगाचं दर्शन घेण्याच्या सुद्धा पद्धती खूप वेगळ्या वेगळ्या असतात. कोणी असे साष्टांग दंडवत घालत जातात, कोणाचं काय. तर तसं ह्यांचं ना भाऊसाहेब महाराजांनी ना 1.5 दंडवत म्हणजे साष्टांग नमस्कार घालायचा, असा नमस्कार करायचा, पुढे जायचं, 1.5 दंडवत या पद्धतीने नामदेवाच्या पायरीपासून पांडुरंगाचं दर्शन त्यांनी घेतलं आणि पांडुरंगाला मूर्तीला जाऊन अक्षरशः त्याला आलिंगन दिलं, त्याला मिठी मारली आणि त्यावेळेला दोघांच्याही मस्तकावर पुष्पवर्षाव झालेला या शिवलिंगव्वा अक्का यांनी पाहिला, कारण त्यांचं सुद्धा त्या तितक्या स्थानाला पोचलेल्या होत्या.
तर अशी ही पांडुरंगाची कृपा. आणि येताना भाऊसाहेबांनी पांडुरंगाची विठ्ठल रखुमाईच्या मूर्ती घेऊन आलेले होते आणि त्यांचा जो मठ आहे तो इंचगिरी म्हणून निंबाळच्या जवळच ते स्थान आहे, तर तिथे त्यांचा मठ आहे. तिथं त्यांनी मूर्ती स्थापन केलेल्या आहेत. म्हणजे आता नुकतीच आषाढाची वारी आहे. कुठे कुठे हा पांडुरंग कोणाकोणासाठी म्हणून जातो आणि कोणाकोणाला तो दर्शन देऊन कोणाकोणाला उपकृत करत असतो. याच्यासाठी मला असं वाटलं की एवढे असे निवडक मी जे भाग घेतले या सगळ्यातून आता जे जे काही तुमच्या समोर आहे तर त्या सगळ्याला हे अनुकूल नक्कीच व्हावं. आणि शेवटचा जो टप्पा निर्याणाचा टप्पा, तर 6 जून 1957 या दिवशी गुरुदेवांचं निंबाळच्याच घरी त्यांचं निर्वाण झालेलं आहे. आणि पूर्ण दिवस म्हणजे एखाद्या सद्गुरूंचं निर्वाण होण्याचं किंवा देहातून तो प्राण बाहेर पडण्याचं सुद्धा पाहण्याचं भाग्य त्या सगळ्या त्यांच्या साधकांना लाभलं. कारण पहाटेपासून त्याही परिस्थितीमध्ये ते इंचगिरीला जाऊन आले, पण पूर्ण पुढे जाऊ शकले नाहीत. लांबूनच त्यांनी नमस्कार केला, परत आपल्या घरी आले. उठवत नव्हतं, बसवत नव्हतं, तरीही त्या शेवटच्या दिवशी सुद्धा त्यांनी त्यांचा कट्ट्याचा नेम तसाच चालू ठेवला. थोड्या वेळानंतर मात्र शरीर बसायलाच तयार नव्हतं, त्यामुळे ते आडवे पडलेले आहेत. आणि त्यांची पत्नी अखंड त्यांच्यापाशी होती. आणि इतका वेळ जे त्यांचे नेत्र जे अर्धोन्मिलित होते ते तिच्याकडे एकदा त्यांनी फक्त पाहिलं आणि तिला सांगितलं की आम्ही जातोय, आता सगळं तुम्ही सांभाळायचंय. आणि त्या क्षणी त्यांचे डोळे मिटले, पण तो त्यांचा शेवटचा क्षण नव्हता, फक्त डोळे मिटलेले. सकाळपासून ही अवस्था आणि त्यांचं देहातून पूर्ण प्राणज्योत ही रात्री 10:30च्या सुमाराला ती अनंतामध्ये विलीन झालीय. दिवसभर अनेक साधक तिथं येत होते आणि सगळं संपूर्ण नामस्मरणच करायला सांगितलेलं होतं. जुनं पण त्यांचं तिथे घर होतं, नवं घर होतं, यांना नव्या घरामध्ये ठेवलेलं होतं. जुन्या घरी सगळे दूर दूरहून साधक आले होते आणि जुन्या घरी कापूर लावून, कारण इथे कापुराचा वास सहन होत नव्हता, कापूर लावून लावून ते नामस्मरण करत होते. आणि जसं मी म्हटलं की लहानपणी मित्राच्या सांगण्यावरून त्यांनी मारुतीचं स्तोत्र म्हटलं, तसं त्यांच्या निर्वाणाच्या थोडेच दिवस आधी त्यांची इतकी प्रकृती ढासळलेली होती. आणि त्यांचे स्नेही एक जे त्यांना भेटायला आले होते, तर त्यांच्याकडून यांना असं कळलं की हे यांनी उभ्याचा नेम चालू केलाय. ते म्हणाले, म्हणजे काय करताय तुम्ही? तर ते म्हणाले, आम्ही सगळे एकत्र जमतो आणि उभं राहून नेम करतोय, तुम्हाला बरं वाटावं. तेव्हा त्यांनी सांगितलं, या क्षणी हा प्रकार बंद व्हायला पाहिजे. तुम्ही देवाला त्या संकटात नाही घालायचं. माझा हा सगळा देह हा तर नश्वर आहे, हा जगावा किती वर्ष झाली, किती सोसत सोसत हा देह बास, आता त्या देवाला संकटात घाल. म्हणजे तुम्ही जेव्हा म्हणजे सामूहिक जपाचं मी हे सांगते की सामूहिक जप म्हणून देवाला संकटात घालायचं नाही, हा उपदेश किंवा हे मार्गदर्शन सुद्धा गुरुदेवांनी आपल्या सगळ्या शिष्यवर्गाला केलेलं आहे. माझा हा देह नश्वर आहे, तो आज ना उद्या पडायचाच आहे, त्याच्यासाठी तुम्ही देवाला वेठीला धरू नका. म्हणजे कशाचीही आसक्ती राहिलेली नाही. अशा ह्या सद्गुरूंचं त्यांची लेक, त्यांचे जावई सगळे त्यांच्या बरोबर उपस्थित असताना त्यांची रात्री 10:30 वाजता प्राणज्योत लयाला गेलेली आहे. आणि त्यांची चिता जोपर्यंत जळत होती तोपर्यंत त्यांचे एक स्नेही त्या चितेपाशी रात्रभर बसून नामस्मरण करत होते. आणि त्यावेळेला त्या चितेच्या ज्वाळांमधून त्यांना गुरुदेवांची मूर्ती तिथे एक क्षणासाठी दिसली आणि त्या मूर्तीला बघून यांनी ताबडतोब वंदन केलं. आणि ते म्हणाले, गुरुदेव तुम्ही आम्हाला सोडून गेलात, आता आमचं कसं, आम्हाला मार्गदर्शन कोण करणार? तर त्यावेळेला गुरुदेवांनी सांगितलं की जे माझं सगळं ग्रंथ संपदा आहे तर त्याची सगळी तुम्ही ती जपा, जतन करा आणि पुढच्या पिढीपर्यंत ती अजून वेगवेगळ्या पद्धतीने पोचवा, तेच तुमचं मार्गदर्शन करणारे आहेत. म्हणजे सद्गुरू म्हणूनच आपण ग्रंथ हे सुद्धा गुरूंच्या ठाई मानतो. आणि दासबोधामधले जे पहिल्या दशकातले समास आहेत त्याच्यामध्ये सगळे जे काही स्तवन समर्थांनी घेतले त्याच्यामध्ये ग्रंथराज
त्याचं पण स्तवन त्यांनी घेतलेलं आहे. कारण त्या ग्रंथातून आज सद्गुरू जरी देहरूपामध्ये आपल्या ठाई नसणार आणि नाहीच, सगळ्यांचे देह नश्वर आहेत, पण त्यांचं मार्गदर्शन हे ग्रंथाच्या माध्यमातून, स्तोत्रांच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोचत असतं. त्यामुळे देहरूपातल्या सद्गुरूंचा आपल्याला अनुग्रह मिळेल याच्यासाठी खूप वेगळं भाग्य असावं लागतं. म्हणूनच आपण काय करावं तर निष्ठेने ग्रंथांची आपण जी पारायणं करतो किंवा वाचन करतो किंवा स्तोत्रांचं पठण करतो, हे सगळं जेवढं शक्य आहे तेवढं करणं ही आपली एक नैतिक जबाबदारी आहे, आध्यात्मिक जबाबदारी. कारण हा वारसा लक्षात घ्या आपल्याला पुढे चालवायचा आहे. सद्गुरुनाथ महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ.